मुकेश अंबानींना बटाटे वडा खूप आवडतो. तर बटाटे वडा हा हमखास असतो. पॉलिटिकल लोक येतात आणि त्यांना एवढे मोठे स्प्रेड देतात. आहेत का काही लोक की खवय्ये आहेत का? अजित पवार आहेत, त्यांना ते एकदम डाएट कॉन्शियस आहेत. अच्छा. म्हणजे त्यांना डिझर्ट समजा दिलं तर पहिले विचारतात की बाबा साखर नाही ना याच्यामध्ये. आय गॉट अ कॉल फ्रॉम द मॅनेजर ऑफ अनुष्का शर्मा आणि विराट कोहली आणि त्यांच्याकडे हे जेवण गेलं. अरे वा. तुम्ही खूप वेगळं काहीतरी करताय याच्यामध्ये. काय वेगळेपण आहे? पदार्थ तर वेगळे असतातच, पण त्यामध्ये डिटेलिंग खूप महत्वाची असते, प्लॅनिंग खूप महत्वाची असते. आजकाल काय सगळ्या गोष्टी ना चांगल्या दिसल्या पाहिजेत. थोडक्यात चहा तर चांगला पाहिजेच, पण किटली चहापेक्षा चांगली पाहिजे. तुम्ही थेट अंबानींकडे कसे पोहोचलात? काय झालेलं की पहिल्यांदा अंबानींनी आम्हाला अप्रोच केलेला, ते मी त्यांना नाही बोललेलो. कारण असं की नीता अंबानींना आमचं थालीपीठ, वेगवेगळ्या प्रकारचे ठेचे हे अतिशय आवडतं. आणि त्यांचा सेफ्टी प्रोटोकॉल असेल ना? राष्ट्रपती उपराष्ट्रपतींसाठी जेव्हा केलं तेव्हा त्यांच्याकडून डॉक्टर्स असतात, पहिली ते चाकतात आणि त्याचा एक सॅम्पल ते त्यांच्याकडे ठेवतात आणि दॅट इज प्रिझर्व्ड बाय देम फॉर 48 hours. बिलीव्ह होणार नाही की अशा गोष्टी मी बघितल्या ना की फ्रूट काउंटरवरती कापून आपण ठेवतो, बरोबर आहे, असं वेगवेगळे प्रेझेंटेड. मंडळी त्या फ्रूट काउंटरच्या वरती चढून ते वरती सजवलेले फ्रूट्स उचलून त्यांनी खालती आणले, त्यांनी उचलले. त्या दिवशी मी कोपऱ्यात अक्षरशः बसलो की आता हे मी काय, ह्याच्यामध्ये मी काही करू शकत नाही. तर एक अशी गंमत झाली की एक व्यक्ती माझ्याकडे आले आणि बोलले, गेल्या वेळेसचा केटर एकदम बेकार होता, या वेळेसचं जेवण एकदम मस्त होतं. मी मनात बोललो, गेल्या वेळेस पण मीच होतो. दररोज एव्हरी डे इज अ न्यू डे. कुठलाही केटरर कितीही मोठा असेल तरी तो सांगू शकत नाही की त्यांनी सगळं अनुभवलंय. मला काहीतरी असं वर बिस्किट वाटतंय. वी आर ऑलवेज ऑन आवर टोज. म्हणजे शब्द हा ऑन आवर टोज आहे ना, आमच्या इंडस्ट्रीसाठी एकदम परफेक्ट आहे. लिटरली खूप वेळा असं झालंय की जो कस्टमर आहे तो एवढा ओव्हरवेल्म झालाय, त्याचं मन भरून आलंय की बाबा हे माझी इज्जत तू राखलीस. ठिकठिकाणी जाऊन तुम्ही हे सगळं एक्सप्लोर करत असाल ना? म्हणजे ॲज अ प्रोफेशन वी हॅव टू डू दॅट. हाय डिश होती आणि मी तिकडे टेस्ट केली आणि मला खूप आवडली. वी हॅव टू रेप्लिकेट दॅट इन मुंबई. कुठली डिश ती? एक आपल्या ऑडियन्सला थोडासा कसं आहे की मराठी गोष्टी ठेवण्यामध्ये एक थोडासा एक संकोच असतो, स्पेशली रिसेप्शन मध्ये. तुम्ही फक्त माझ्याकडे 7 दिवस या, 7 दिवस तुम्हाला वेगळं मराठी जेवण देऊ शकतो मी. नमस्कार निखिलजी, तुमचं नमस्कार. खूप खूप स्वागत आहे. आज मी सर्व काही मध्ये म्हणत नाही, कारण तुम्ही मला म्हणालात की हे आपल्याला शूट स्टुडिओमध्ये नाही करायचंय आणि तुम्ही आज मला इकडे बोलवलंय. काय करायचंय का नक्की आपल्याला? विषय आहे खाद्यपदार्थांचा. हो. तर आता तुम्हाला चांगलं चांगलं काहीतरी खायला दिलं पाहिजे, तर त्याच्यासाठी तुमच्या स्टुडिओमध्ये तर ती प्रोव्हिजन नाहीये, तर म्हणून तुम्हाला मी आमच्याकडे बोलवलंय इकडे. तुम्ही आता हा तुमचा ब्रँड आहे ना, निखिल केटरर्स. तर तुम्ही अशा मोठ्या मोठ्या वेडिंग्सना आणि मोठ्या मोठ्या सोहळ्यांना आणि कार्यक्रमांना, म्हणजे हजारो, 1000, 2000, 4000 अशा लोकांना केटरिंग करता आणि खास मराठी, मला वाटतं नाही का? हां, प्रॉमिनंटली मराठी फॅमिलीज असतात. मग स्टार्टर्स पासून काय बरं तुम्ही वेगळं असं काय करता? वेगळं म्हणजे पदार्थ तर वेगळे असतातच, पण त्यामध्ये डिटेलिंग खूप महत्वाची असते, प्लॅनिंग खूप महत्वाची असते. बरेच वेळा लोक वाढतात तर त्याची प्रोव्हिजन असली पाहिजे. तुम्हाला अंदाज आला पाहिजे की किती लोकांसाठी आपलं समजा डबल लोक झाली तर काय करणार, कारण का अंदाज चुकतात. असे बरेच किस्से झालेले आहेत. आणि इनोव्हेशन, जागतिक पातळीचं जेवण तुम्हाला इकडे त्या टेस्टमध्ये देता आलं पाहिजे. आणि लोकांना जे आवडलं, लोकांची नस कळली पाहिजे तुम्हाला, तर ती खूप महत्वाची आहे. आणि एक चांगलं काम कन्सिस्टंटली एवढे वर्ष करतोय म्हणून जो काय आहे सक्सेस तो त्यामुळे आहे. कुठले कुठले स्टार्टर्स नॉर्मली लोकांना आवडतात? आता आम्ही ते रेग्युलर स्टार्टर्स तर देतच नाहीत, पण जनरली आता बरेचसे इंडो फ्युजन स्टार्टर्स खूप चालतात. अच्छा. म्हणजे आजकाल काय सगळ्या गोष्टी ना चांगल्या दिसल्या पाहिजेत. चव तर चांगली असलीच पाहिजे, तर प्रेझेंटेशन जास्ती महत्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात चहा तर चांगला पाहिजेच, पण किटली चहापेक्षा चांगली पाहिजे, हे आता झालेलं आहे असं. तर जे पण पदार्थ तुम्हाला मोनो पोर्शन्समध्ये हे तुम्हाला देता आले, आणि त्यामध्ये काय आहे की आता इंडियन क्विझिन जी आहे ती रिइन्व्हेंट करायची आता वेळ आलेली आहे. कारण का दुनियाभरचे आपण आता पदार्थ देऊन झाले, म्हणजे इटालियन झालं, मेक्सिकन झालं, चायनीज तर मला ते सगळ्या प्रकारचे झाले असेल. तर आता रिजनल इंडियन काय काय पदार्थ आहेत आणि त्या पदार्थांना एक मॉडर्न ट्विस्ट देऊन
किंवा एक इनोव्हेटिव्ह प्रेझेंटेशनमध्ये आपण कसं देऊ शकतो त्याच्यावरती भर दिला जातो. मग आज आपण कशाने सुरुवात करायची? आपण आता पहिलं चालू करूया. मी तुम्हाला थालीपीठ खायला देतो. बरं. आणि त्याच्याबरोबर थालीपीठ बरोबर एक 5 प्रकारचे ठेचे आहेत. 5? हा. आणि त्याची खासियत अशी आहे हं. की नीता अंबानींना आमचं थालीपीठ आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे ठेचे हे अतिशय आवडतं. बरं. आणि पहिलं तुमच्यासाठी मी थालीपीठ अरे वा. आणून चला बघूया. आणायला सांगतो. अरे वा. 5 ओ माय ठेचे गॉड. वाव. आणि हे प्रेझेंटेशन इतकं सुंदर आहे. मी बोललो ना तुम्हाला की म्हणजे हे चविष्ट तर पाहिजेच, हं. पण त्याच्याबरोबर प्रेझेंटेशन खूप महत्वाचं होतं. आणि अंबानींना हे थालीपीठ आणि हां. त्यांना वेगवेगळ्या त्यांना त्यांच्याबरोबर ठेचा. आता त्यांच्यासाठी चटणी ठेचा हा एकच आहे, तिखट त्यांच्यासाठी. पाहिजे हां, आणि हां, चांगलं हां. पाहिजे. पण त्या खातात हे सगळं? हे सगळं खातात आणि ते नीता अंबानी हे सगळं खातात? आणि त्यांना म्हणजे ते रात्री म्हणजे 2-2, 3-3 वाजता, कारण का समजा आता गणपतीचा कार्यक्रम आहे तर हां. त्यांच्याकडे गणपतीचा कार्यक्रम 4-4, 5-5 वाजेपर्यंत सकाळपर्यंत चालतो. हां. कारण का बरेचसे मोठमोठी लोक येतात, त्यांना वेळ असेल तेव्हा येतात. हां. तर ते मला एकदा असं झालेलं की 3 वाजता सकाळी त्यांना थालीपीठ मला मागवलेलं आहे आणि 3 वाजता सकाळी त्यांनी थालीपीठ खाल्लेलं आहे. बापरे. हा एक कुठल्या प्रकारचे ठेचे आहेत हे? आता हे वेगवेगळे, आता इथे हे गाजराचं आहे, मग ते एक आवळा आणि हळद आहे, हां. तिकडे लाल मिरचीचं खायचंय आहे. ना मी? हा, ते हो 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 खायचंय ना? नक्की, हां. तुमच्यासाठीच आणलंय. हां. लाल मिरचीचा आहे, मग आपल्या हिरव्या मिरचीचा आहे, हां. त्यानंतर एक टोमॅटोचा ठेचा आहे आणि एक मिरची आणि दहीचा हे आहे, चटणी आहे ती त्याची. तुम्ही थेट अंबानींकडे कसे पोहोचलात? त्याला पण एक चांगली स्टोरी आहे. काय झालेलं की पहिल्यांदा अंबानींनी आम्हाला अप्रोच केलेला तेव्हा म्हणजे मी त्यांना नाही बोललेलो आणि हो, चक्क त्यांना नाही बोललेलो. कारण असं की माझ्याकडे जो सगळा स्टाफ आहे तो कोकणातला आहे. हं. आणि तुम्हाला माहिती आहे की कोकणी माणूस ही नोकरी सोडेल पण गणपतीला गावाला जाणार तो. तर फॉर्च्युनेटली त्यांचा जो हेड शेफ आहे त्यांनी मला फोन केला. तो बोलला, अरे आपको मालूम है कि कितनी बड़ी अपॉर्च्युनिटी आप छोड़ रहे हो. मी त्याला बोललो की ते मला कळतंय आणि मी प्रयत्न करतोय की काय करता येईल, पण इट्स नॉट पॉसिबल, कारण का मेन टीमच नाहीये. तर मग त्यांनी मला एक सुचवलं. तो बोलला की आपण एक काम केलं तर आपण समजा आदल्या दिवशी गणपतीच्या आगमनाच्या दिवशी आपण जेवण ठेवलं आणि तुमच्या स्टाफला सगळ्यांना आपण गाड्यांनी कोकणात पोहोचवलं तर कसं होईल. मी बोललो दॅट कुड वर्क. मग मी माझ्या स्टाफला कन्व्हिन्स केलं की तुम्हाला गावाला घरपोच तुम्हाला डिलिव्हरी होणार आहे, तर तुम्ही आपण हे काम सोडूया नको, कारण का हे केलं तर आपली प्रोफाईल पण वाढेल आणि हे एक लॉंग टर्म रिलेशनशिप सुरू होईल. तर तसं तिकडे म्हणजे पहिल्यांदा आमचं तिकडे म्हणजे अँटिलियामध्ये फर्स्ट काम आम्ही त्यांचं 3 वर्षापूर्वी केलं. मग अँटिलियामध्ये तुम्ही रेग्युलर तुम्हाला बोलवणं हो, असतं? जेव्हा आतापर्यंत जेव्हा कुठलाही कार्यक्रम झाला आहे तेव्हा आमचं तर जेवण तिकडे गेलेलं आहे. इव्हन लग्नामध्ये पण आमचं होतं. जामनगरला रिसेंटली आम्ही गेलो जेव्हा. पण लग्नामध्ये कुठला मेनू होता? अंबानींकडे कसं आहे, अंबानींची त्यांच्याकडे एक सिस्टम आहे. त्यांच्याकडे प्रत्येक क्विझिनचे मास्टर्स तिकडे ते लोक बोलवतात. म्हणजे समजा गुजरातचा बेस्ट केटरर असेल तो त्यांच्याकडे गुजराती जेवण बनवतो. राजस्थानचा बेस्ट केटरर तिकडे येतो आणि त्यांचा राजस्थानी स्प्रेड तो ठेवतो. इटालियन फूड असेल तर इटलीचे शेफ येतात. थाय क्विझिन असेल तर थायलंडचे शेफ येतात. तर असं कुठलंच होत नाही की बाबा मी समजा मी त्यांना सांगितलं की मी खूप चांगलं पंजाबी बनवतो, पण ते म्हणतात नाही आम्ही पंजाबहून मागवू शकतो. तर इकडे अंबानींकडे प्रीडॉमिनंटली महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण असतं आणि मराठीमध्ये पण एवढे व्हरायटी आहेत की आम्ही दरवेळेस काय ना काय ती नवीन नवीन गोष्टी त्यांना देतो, वेगवेगळ्या प्रांतातल्या गोष्टी देतो. एवढे कम्युनिटीज आहेत, वेगळे कम्युनिटीजमध्ये त्यांच्या खासियत आहेत आणि सगळं व्हेजिटेरियन असतं तिकडे. मग गणपतीला काय मेन्यू देता तुम्ही? गणपतीला उकडीचे मोदक तर बाय डिफॉल्ट असतातच. उकडीचे मोदक असतात. मग हे थालीपीठ मुकेश अंबानींना बटाटे वडा खूप आवडतो. तर बटाटे वडा हा हमखास असतो. आणि सगळे मराठी पदार्थ, मसाले भात, डाळिंबी उसळ, भरली वांगी आणि वेगवेगळे पदार्थ. म्हणजे कधी नागपूरचं पाटवडी रस्सा. आम्ही काय करतो की एक बोरिंग न होण्यासाठी वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करून त्यांना आम्ही पाठवतो. तुम्ही गेलायत अँटिलियावर?
प्रत्येक वेळेस जायला लागतं. जायला लागतं. कारण का कसं आहे की एक तर प्रेझेन्स महत्वाचा असतो की बाबा आम्ही स्वतः आलो तिथे समजा काही चेंजेस वाटलं त्यांना तर आम्ही ते करून येतो. परत अँटिलियामध्ये आतमध्ये जाणं पण एक मोठा टास्क आहे. त्यांचा प्रोटोकॉल, त्यांची सिक्युरिटी आणि ते तिकडे सुद्धा खाणं घेऊन जाणं. तिकडे तुम्हाला सांगतो की गेटमधून आतमध्ये जायला 2 तास लागतात. म्हणजे इनफॅक्ट आमच्या किचनमधून अँटिलियामध्ये आम्हाला रेफ्रिजरेटेड व्हॅन्समध्येच पाठवायला लागतं जेवण. कारण का बाहेर किती वेळ लागेल सांगता येत नाही. द फूड कंटॅमिनेशन होऊ नये म्हणून आम्हाला भरपूर काळजी घ्यायला लागते. कारण का तिकडे बरेच वेळा असं पण होतं की म्हणजे 4-4, 5-5 वाजता सकाळी म्हणतोय मी, रात्रीचं जेवण सकाळी 4 वाजता खाल्लं जातं. आता अशा वेळेस खराब न होण्यासाठी अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला करायला लागतात की ऑन द स्पॉट आपण जे मसाले आहेत तिकडे बनवा. किंवा आता बटाटे वडा आहे तर बटाटा आम्ही बनवून तिथे नेत नाही बटाटे वडा, तर तिकडे जे म्हणजे उकडलेले बटाटे तिकडे न्यायचे आणि मग मसाला हे करून तिकडे ऑन द स्पॉट बनवायचे. अशा गोष्टी करायला लागतात. सो तिकडे जाणं एक गरजेचं आहे. आणि मग ते रेफ्रिजरेटेड व्हॅन आतपर्यंत जातात आणि मग तिथून तुम्ही डाउनलोड करता सगळं. आणि मग पुढे कसं होतं? मग त्यांच्या किचनमध्ये जातं. मग ते हीटिंग करून मग तिथे पूर्ण सेटअप वी हॅव टू बी रेडी कपल ऑफ आवर्स प्रायर टू द इव्हेंट. ते सगळं स्प्रेड होतं. त्यांचा जो मेन शेफ आहे पूर्ण त्यांची एक वेगळी टीम आहे. ती फूड टेस्ट करते. आम्हाला सांगतात की बाबा ह्याच्यामध्ये जरा थोडंसं मीठ चालेल किंवा काय बेसिक चेंजेस ज्यांना त्यांच्या चवीप्रमाणे, तर ते आम्ही करतो. आणि मग देन वी हॅव टू म्हणजे जस्ट बी रेडी टू सर्व. आणि ते तो म्हणजे संध्याकाळचा इव्हेंट असेल तर तो 7ला सुरू होऊन तो मग जसं मी म्हणालो की सकाळपर्यंत पण जाऊ शकतो. जोपर्यंत त्यांची सगळी म्हणजे त्यांची टीम वाइंड अप म्हणत नाही तर तिथून आम्ही अक्षरशः 5-5 वाजेपर्यंत तिकडे थांबलेलो आहोत. आणि म्हणजे त्यांच्यासाठी 200-300 लोक तशीच थांबलेली आहेत. सो वी आर ऑल वेटिंग. कारण का काय सगळे VIP कधी कोण येईल सांगता येत नाही. आणि यू नीड टू बी ॲट युअर बेस्ट. कारण का ते सगळे अशीच लोक येतात जी त्यांच्यासाठी पण महत्वाची आहेत. आणि तुम्ही वंताराला पण गेला होतात? वंताराला म्हणजे माझी टीम गेली. ती पण एक असं म्हणजे आता कसं आहे की तुम्ही ह्या लोकांची कामं करता तर यू हॅव टू बी रेडी की ते कधी तुम्हाला फोन करतील आणि तुम्हाला कधी जायला लागेल हे सांगता येत नाही. तर म्हणजे मला एकदा रात्री 12:30 वाजता फोन आलेला आणि तो मी उचलला नाही. कारण का मी बोललो की आता 12:30 वाजता कोण उचलणार. अर्ध्या पाऊण तासांनी त्यांच्या हेड शेफचा फोन आला की निखिलजी सॉरी टू डिस्टर्ब यू ॲट दिस टाइम, पण तुम्हाला 7:30 वाजताची फ्लाईट घ्यायची आहे जामनगरची उद्या सकाळी. बोलो की काय म्हणजे 7:30 वाजता काय आहे. ते बोलले की कल मोदी जी आ रहे हैं तो उनके लिए हमें नीता भाभी ने बताया कि पूरा महाराष्ट्र खाना भी रखना है वहाँ, तो आपको जाना पडेगा. बोलो बाबा मी तुझा फोन घेतला 1:30 वाजता, माझा स्टाफ घेणार आहे का मला माहिती नाहीये. दुसरं म्हणजे प्रेपरेशन असते, काय काय मसाले इकडून घेऊन जायला लागतात, तिकडे काय मिळणार आहे. बऱ्याच गोष्टींची प्लॅनिंग लागते, लॉजिस्टिक्स आहेत. तर ते सगळं कसं करणार. तर ते बोलले की देखिए हमें तो आपको तो कल आना ही है. तो इव्हेंट होता म्हणजे 2 दिवसांनी होता. तर पण म्हणजे आदल्या दिवशी तर पोहोचणं गरजेचं आहे. तर मग असं ठरलं की 10 वाजताची फ्लाईट घ्यावी. पण त्यांनीच ते सगळं तिकीट बुकिंग आणि ते सगळं करतात. तर त्यांना ते तिकीटं मिळाली नाहीत. मग फायनली आम्हाला राजकोटला जायला लागलं फ्लाईटने आणि तिकडून मग त्यांच्या गाडीने मग आम्हाला जामनगरला जायला लागलं. आणि मग तिकडे माझी टीम, मी जाऊ शकलो नाही, मला इथे अजून एक मोठा इव्हेंट होता. पण माझी टीम तिकडे जामनगरला मोदी साहेबांसाठी काय केलं होतं मेन्यू पण परत मराठीच मेन्यू होता. आणि हे थालीपीठ आणि हे त्यांची जे पदार्थ आहेत आवडणारे तर आहेतच. अजून एक 15-20 तरी गोष्टी त्यांच्याकडे मोठा स्प्रेड असतो प्रत्येक गोष्टीचा. म्हणजे जसं एका रेग्युलर लग्नामध्ये जो स्प्रेड असतो तसे त्यांचे मल्टिपल सेट्स असतात त्यांच्याकडे. पण मग तुम्ही नॉर्मल आपली जी पोळी भाजी आमटी असं नाहीच करत कधी? नाही, तिकडे ते पण असतात, काय काय प्रमाणात असतो. आणि त्यांना फ्युजन हे प्रकार आवडत नाही. ते म्हणतात की तुम्ही आम्हाला ऑथेंटिक पाहिजे, जे पाहिजे ते आम्हाला ऑथेंटिक पाहिजे. सो दॅट इज वाय त्यांचा एक इन्सिस्टन्स असतो की तुम्ही अजून काय नवीन प्रयत्न करू नका. जेवढं तुम्ही ओरिजिनल आणि ऑथेंटिक द्याल तेवढं त्यांना आवडतं. या थालीपीठासारखं. हा, करेक्ट. आणखीन मोठे मोठे कोणते तुम्ही इव्हेंट्स करता? मला असं वाटतं तुम्ही काही राजकीय असे पण इव्हेंट्स करता किंवा. हो, आपण म्हणजे आता बाळासाहेबांचं तैलचित्र जे अनावरण झालं त्याचा एक मोठा इव्हेंट विधानभवनमध्ये केला. आणि विधानभवनमध्ये तिथपासून सुरुवात झाली. कारण का आत्ताचे जे अध्यक्ष आहेत राहुलजी नार्वेकर, त्यांना मराठी जेवण हे त्यांचं प्रामुख्याने त्यांचा एक उद्देश आहे की
भरपूर बाहेरची लोक येतात, स्पीकर्स फ्रॉम ऑल अक्रॉस सगळे स्टेट असेंब्लीज किंवा व्हाईस प्रेसिडेंट आले, प्रेसिडेंट आले, त्यांना मराठी आपण काय देऊ शकतो ह्याच्यावरती त्यांचा भर असतो. म्हणजे ही इज व्हेरी पॅशनेट अबाउट फूड. आणि म्हणजे मराठी इज समथिंग दॅट की आपण म्हणजे मुंबईत किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी होतात त्या गोष्टी आपण समजा दिले नाहीत. म्हणजे पंजाबचा समजा उद्या गव्हर्नर आला तर त्याला समजा आपण पंजाबी फूड देण्यात काय अर्थ आहे. बरोबर. तर त्यामुळे आम्हाला तिकडे एक चांगलं म्हणजे एक स्कोप मिळाला. इनफॅक्ट आत्ता राष्ट्रपती आलेल्या तेव्हा आमचं केटरिंग होतं आणि उपराष्ट्रपती पण आलेले तेव्हा पण आमचंच जेवण होतं. काय मला ना ह्याच्यात फार इंटरेस्ट आहे की जेव्हा ही मोठी मोठी माणसं येतात किंवा हे सरकारी असतात ना तुमचे इव्हेंट्स, मग तेव्हा तुम्ही कसं ठरवता काय ठेवायचे, कुठले पदार्थ? त्याच्यामध्ये राहुलजी स्वतः इंटरेस्ट पण घेतात, कारण का एक शोकेस आहे ना ही म्हणजे, आणि ही इज अन एक्सलंट होस्ट. आणि विधान भवन महाराष्ट्र त्यांना होस्ट करते, तर त्या म्हणजे अनुषंगाने त्या स्टेटसनी ते सगळं झालं पाहिजे. तर ही टेक्स केअर ऑफ मायन्युटेस्ट थिंग्स, इन्क्लुडिंग मेन्यूमध्ये काय असलं पाहिजे ते स्वतः एक म्हणजे फक्त 2 मिनिटात मी वाचून दाखवतो की असा मेन्यू बनवलाय, मग त्यांच्या काय सजेशन असतात ते सांगतात. सो आणि आम्हाला पण ओव्हर अ पिरियड टाइम कळलंय की काय केलं पाहिजे. आणि ह्या राजकीय लोकांना जेव्हा आम्ही सर्व्ह करतो तेव्हा फूड इज वन पार्ट, व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट इज सर्व्हिस. कारण का ह्या लोकांना वेळ नसतो. तुम्हाला अर्ध्या तासात 400-500 लोकांना जेवण तुम्हाला म्हणजे त्यांना सर्व्ह पण करायचंय आणि दे शुड फिनिश इट. अच्छा. सो तिथे मॅनपॉवर खूप लागते. म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला सांगतो, मध्यंतरी मी एक त्यांच्या इथे एक सगळ्या राज्यातले स्पीकर्स, मग त्यांचे स्पाउसेस आणि अधिकारी ते आलेले, म्हणजे महाराष्ट्र विधान भवननी ते होस्ट केलेला इव्हेंट. तर तिकडे असं होतं की 500 लोक एकत्र येतील, तर त्या हिशोबाने प्रत्येक जण राऊंड टेबलवर बसणार. आणि मला हे माहिती होतं की कारण का तिथे मला सांगितलं की तुम्ही बुफे काउंटर 3-4 मांडा आणि प्रत्येक जण घेईल. माझ्या अनुभवाने मी बोललो की हे होणार नाही. कुठलाही बिहारचा डेप्युटी सीएम असेल तो जाणार काय, तो मग माझ्या पाठी त्याची माणसं लागणार आणि सांगणार की बाबा सरांसाठी जरा काहीतरी वाढून द्या. असे प्रत्येक जण आलं तर देन इट बिकम्स अ केऑस. तर मी बोललो की तसं करूया नको, आपण त्यांना जिकडे बसल्या आपण म्हणजे त्यांना एक टेबल सर्व्हिस देऊया. पण त्याच्यासाठी जेव्हा मी प्लॅनिंग करत होतो तेव्हा लक्षात आलं की मला सर्व्हिंग टीम 150 लोकांची तरी पाहिजे होती आणि बॅकएंडला त्यांना म्हणजे बॅकअपसाठी अजून एक 50-60 आणि किचन टीम वेगळी. लिटरली यू विल नॉट बिलीव्ह, माझ्याकडे कमीत कमी एक 300 लोक तरी, त्या 500 लोकांसाठी 300चा स्टाफ होता माझा. बापरे. आणि 150 लोकांसाठी तो पण म्हणजे कसं की बाबा एक राऊंड टेबलवरती 3 माणसं, म्हणजे एक जण जाणार तो म्हणजे एक जण मेन्यू घेणार की बाबा काय काय आहे सांगायला, मग 2 जण जाणार ते त्यांच्यासाठी आणणार. आणि हे सगळं अर्ध्या तास झालं पाहिजे, कारण का त्यांचं कसं आहे की त्यांचे ते पूर्ण सेशन असतो, त्या सेशनमध्ये त्यांचं लंच असतो. तर त्याला एक मर्यादा आहे की बाबा ते पूर्ण असं 2 तास असं रेंगाळू शकत नाही. तर त्या पिरियडमध्ये ते झालं पाहिजे. आणि त्यांचा सेफ्टी प्रोटोकॉल असेल ना. राष्ट्रपती उपराष्ट्रपतींसाठी जेव्हा केलेलं तेव्हा त्यांच्याकडून डॉक्टर्स असतात. ते प्रत्येक गोष्ट जी पण त्यांना आपण देणार तर ती पहिली ते चाकतात आणि त्याचा एक सॅम्पल ते त्यांच्याकडे ठेवतात आणि दॅट इज प्रिझर्व्ड बाय देम फॉर 48 hours, विच इज देन सेंड टू लॅब्स. किंवा इन केस काही समजा फूड पॉयझनिंग किंवा काय झालं तर प्रॉब्ली दॅट इज द रिझन दे मस्ट बी टेकिंग दॅट. पण ते प्रत्येक गोष्ट म्हणजे 30 असतील तर 30 पदार्थ प्रत्येक जण ते स्वतः पण चाकणार आणि ते पॅक करणार, त्याला लेबलिंग करणार. तर तो एक वेगळा एक भाग असतो त्याचा. बापरे. आणि मग तुमचे जे सगळे सर्व्हर्स आहेत किंवा ज्यांना सगळ्यांना आतमध्ये प्रवेश मिळतो त्यांचं पण चेकिंग होत असेल ना. त्यांचं पूर्ण चेकिंग होतं, त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन होतं. तो एक वेगळा टास्क आहे प्रत्येक माणसाचा. आणि काय आहे की आमच्याकडे आउटडोर केटरिंग इंडस्ट्रीमध्येच इथे हायर्ड हेल्प खूप असतो, कारण का ही इंडस्ट्री आहे, सीझनल इंडस्ट्री आहे. मी 500 लोक आज एम्प्लॉय करू शकत नाही. तर हे सगळे हायर्ड हेल्प कधी कधी मला पण माहिती नसतं की कोण येणार आहे. तर त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन, त्यांचे सगळे आधार कार्ड, त्यांचं फोटो ID, मग ते जाणार त्यांच्या म्हणजे आम्हाला ते पोलिसांना ते सबमिट करून मग त्यांचं सगळं क्लिअरन्स केल्यानंतरच त्यांना ते परवानगी मिळते. काही काही लोकांना म्हणजे असं झालेलं नाही आहे,
पण म्हणजे वगळण्यात सांगतात की ह्याला आणू नका त्याला आणू नका, पण ते आतापर्यंत तरी आमच्याबरोबर तरी झालं नाहीये. कारण का मी पण बिफोर हँडिंग ओव्हर दॅट डेटा टू देम आमचं पण फिल्टरिंग होतं. तुम्हाला एक किस्सा सांगतो जो विधान भवनमध्ये झालेला. एक ऑल इंडिया कॉन्फरन्स होती ज्याच्यासाठी आम्ही पण प्रयत्न केला पण आम्हाला मिळाली नव्हती. आणि एका म्हणजे तो पण मोठा केटर आहे त्यांनी ती केलेली. आणि काय झालेलं की 3 दिवसाची कॉन्फरन्स होती. सगळे म्हणजे तिथे व्हाईस प्रेसिडेंट, सगळे राज्यातले स्पीकर्स आणि सगळी मंडळी, मोठमोठी मंडळी होती. आणि म्हणजे आम्हाला ते आधी सांगण्यात आलेलं की 3 दिवसाचा इव्हेंट आहे, तुम्ही 3 दिवस हे फ्री ठेवा, तुम्हाला मिळू शकतं, पण ते काय आम्हाला मिळालं नाही. आणि बरं ठीक आहे, आणि आम्ही विसरून पण गेलो. तर फर्स्ट डे ऑफ द कॉन्फरन्स मला साधारणतः 4-4:30ला फोन आला स्पीकर्स ऑफिसमधून की तुम्ही आहात कुठे आता. तर मी बोललो की मी आहे, मुंबईतच आहे. तर तुम्ही अर्जंटली विधानभवनमध्ये या, स्पीकर वॉन्ट्स टू स्पीक विथ यू. बोलो अच्छा, अर्जंट आहे. बोला एकदम अर्जंट, लगेच या, ताबडतोब जे काय काम म्हणजे असेल ते सोडा आणि या. कोण स्पीकर होते तेव्हा? राहुलजीच होते, राहुल नार्वेकर होते. तर ते बोलले की मी बोललो की ठीक आहे येतो, आणि मी लगेच म्हणजे अर्ध्या पाऊण तास मी पोचलो तिकडे. आणि मी त्यांच्यासमोर होतो आणि मला बोलले की टिपणीसजी तुम्हाला उद्यापासूनची कॉन्फरन्सची कमान तुम्हाला सांभाळायची आहे. त्यांच्यासमोर मी काय बोललो नाही, मी बोललो की ओके सर, आणि बाहेर आलो. आणि त्यांचे जेवढे अधिकारी होते त्यांना बोललो अरे काय म्हणजे डू यू थिंक इट इज पॉसिबल इन अ स्पॅन ऑफ 12 hours मला मेन्यू माहिती नाही आहे. ओके, जरी मला जागा माहिती आहे पण मला सगळं माझी इक्विपमेंट्स आहेत, लोडिंग अनलोडिंग आहे, इन्ग्रेडियंट्स प्लॅनिंग आहे. तू 500 लोकांचं इव्हेंट, मला सकाळी नाश्त्यापासून लंच, हाय टी, हे सगळं इम्पॅकेबल वेनी तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे. व्हीव्हीआयपीज आहेत आणि सगळं हे प्रोटोकॉल मॅनेज करायचं आहे. तर हे कसं करायचं, म्हणजे इट इज नॉट पॉसिबल. ते म्हटलं की सर आता बघा ते दॅट केटर इज मेस्ड अप आणि सर इज व्हेरी अपसेट. तर ओनली ऑप्शन वॉज टू कंटिन्यू विथ दॅट फेलो, और ते बोलले की आम्ही बोललो की टिप्पणीसांना बोलवा, त्यांना अनुभव आहे, ते करतील. तर मी बोललो की आता ठीक आहे, आता हो तर बोललो, आता परत म्हणजे हे कसं करू. तुम्हाला बिलीव्ह नन ऑफ माय स्टाफ इन्क्लुडिंग मी स्लेप्ट दॅट नाईट. म्हणजे लिटरली आमचा तर मी तर पूर्ण वेळ ते फक्त मला माहिती आहे की यांचा प्रोटोकॉल इज मोर इम्पॉर्टंट. तिथून आल्यानंतर मी माझ्या टीमला बोललो तुम्ही प्लॅनिंग करा, मी फक्त ह्यांचे सगळ्यांचे पासेस अरेंज करायचा प्रयत्न करतो. तर लिटरली 18 तास मी फक्त मी स्वतः त्या मी आणि माझा एक लॅपटॉपवरती बसून, कारण का त्यांचे लोकांचे जे येणार आहेत त्यांच्याकडून ते त्यांचे आधार कार्ड मागवायचे, किंवा आमच्याकडे जी लोक आहेत त्यांचे आधार कार्ड माहिती आहेत तर त्या लोकांचे ते पाठवायचे पोलीस व्हेरिफिकेशनसाठी. पोलीस व्हेरिफिकेशन तिकडे पण आम्ही सांगून ठेवलं की बाबा हे फास्ट झालं पाहिजे, कारण का उद्या एवढा मोठे माणसं आहेत तर त्यांच्यासमोर जाण्याचं. तर पोलिसांची पण खूप चांगली आम्हाला मदत मिळाली की त्यांनी वॉर फुटिंगवरती ते करून घेतलं. कारण का उद्या समजा अशी एक परिस्थिती आली असती की पासेसच मिळाले नाहीत तर सर्व कसं करणार, आणि मग फजिती. आणि विचार करा, म्हणजे आज महाराष्ट्र विधान भवनची प्रतिष्ठा होती की नाही, तर तुम्ही विचार करा एवढ्या मोठ्या लोकांना म्हणजे सर्व्हिस देता नाही आली, किंवा जशी त्यांना पाहिजे तशी सर्व्हिस देता नाही आली तर काय. तर तो पण एक मोठा चॅलेंज होता, जे म्हणजे आम्ही फॉर्च्युनेटली वी वर सक्सेसफुल. आणि त्याच्यामध्ये एक आम्हाला पण शिकायला मिळालं, आणि आमचं म्हणजे आमचं पण आता धाडस मोठं झालं की बाबा आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो जे आधी वाटतं की दे आर इम्पॉसिबल. बट इवन म्हणजे म्हणतो ना की देव पण आहे की बाबा त्या गोष्टी व्यवस्थित पार पाडायला. मग जसे तुम्ही असे म्हणजे VIP इव्हेंट्स करता किंवा त्यांच्या घरी जाऊन हे करता, तसं तुम्ही अशी मोठी वेडिंग्स पण करता का? हो, मोठे वेडिंग्स. आणि ती फक्त म्हणजे आम्ही आहोत मुंबईचे, पण पुणा, नागपूर, सांगली, कोल्हापूर, इकडे इवन गोवा, आम्ही वी ट्रॅव्हल. आणि लिटरली म्हणजे 400-500 लोकांना घेऊन ट्रॅव्हल केलेलं आहे. 400-500 लोकांना? हो. आणि कारण का कसं आहे की मोठा क्राऊड असतो, आणि आमचा सर्व्हिस इज वन ऑफ आवर स्ट्रेंथ्स. की म्हणजे माझी तर अशी विजन असते की माणूस एकदा टेबलवर बसल्यानंतर त्याला उठावं लागलं नाही पाहिजे. म्हणजे माझ्या तर स्ट्रेट इन्स्ट्रक्शन असतात प्रत्येक माझ्या जो पाणी घेऊन फिरणारा जो आहे की प्यासा कुएं के पास नाही जागा, कुआ प्यासे के पास आना चाहिए. म्हणजे ते एक माझा तकिया कलाम असतोच प्रत्येकाला, की त्यांना म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की आता त्यांचा कुठला कोर्स चालू आहे, की आता त्यांचा राईस झालाय तर आता त्यांचं त्यांच्या पुढे ते फिंगर बोल आलं पाहिजे,
मग डिझर्ट आलं पाहिजे, हे सगळं तुमचं लक्ष असलं पाहिजे. तर त्यासाठी एक मॅनपॉवर पाहिजे. आणि कसं आहे की आता क्विझिन्स एवढे वाढलेले आहेत आणि प्रत्येक गोष्ट, जसं मी म्हणालो की प्रत्येक गोष्ट एक युनिकली, म्हणजे असं वाटतं की बाबा हे काय एकदम इट्स अ पीस ऑफ आर्ट असं ते दिसलं पाहिजे. त्यासाठी खूप माणसं पण लागतात बनवायला. सो तेवढी टीम घेऊन तिकडे जाणं आणि मग तिकडे एक्झिक्यूट करणं. पण आता तुम्ही कोल्हापूर, सांगली यासारख्या, म्हणजे तसं मुंबईमध्ये वेगळं असतं, मुंबईच्या लोकांची टेस्ट वेगळी, परत थोडंसं तुम्ही दूर जाता तेव्हा टेस्ट वेगळी असते. हो. मग तिथे किती, साधारण मॅक्झिमम किती लोकांना आतापर्यंत तुम्ही असं केटर केलेलं आहे? आता म्हणजे आम्ही कॉर्पोरेट इव्हेंट्स 5-5 हजार लोकांपर्यंत केले. 5-5 हजार? आणि ते कॉर्पोरेट इव्हेंट्स थोडेसे अजून ट्रिकी असतात. कारण का लग्नामध्ये कसं आहे की 3-4 तासाचा फ्लो असतो की लोक येत आहेत आणि 4 तासाचा तरी आपल्याला स्पॅन मिळतो. कॉर्पोरेट इव्हेंट्समध्ये तसं नसतं. समजा 5,000चा क्राऊड आहे, तर एक म्हणजे कुठला तरी त्यांचा एक प्रोग्राम असतो, म्हणजे डान्स किंवा काहीतरी असणार. ते झाल्यानंतर त्यांचं सगळेजण एकत्र येतात. तर तुम्हाला 5,000 लोक ॲट अ टाइम सर्व्ह करता आलं पाहिजे, तेवढे तुमचे सेटअप्स असले पाहिजेत, तेवढी मॅनपॉवर असली पाहिजे. तर ते एक वेगळं चॅलेंज आहे. मग अशा याला किती प्रकारचे स्प्रेड असतात? म्हणजे जसं आपण, तुम्ही म्हणता की मराठी असतो, तसंच किती प्रकारचे क्युझिन्स तुम्ही ठेवता? वेगवेगळे असतात. चॉईस कम्प्लिटली क्लायंटवरती असतं. पण आता म्हणजे जसं मी म्हणालो की वर्ल्ड क्विझिन आजच्या तारखेला आपण देतोय. इनफॅक्ट आज जगात जे पण होतंय ते आज मुंबईत आपण देऊ शकतो. आणि लाईव्ह डिमसम्स आहेत किंवा वेगवेगळे प्रकारचे पिझ्झा. आज फक्त पिझ्झाचा एक प्रकार नाही, देर आर सो मेनी डिफरंट काइंड ऑफ पिझ्झाज. आणि मॉलिक्युलर गॅस्ट्रॉनॉमी इज टेकिंग स्टेप बाय स्टेप ते येत आहे आपल्याकडे. चेंजिंग द टेक्स्चर आणि द लुक ऑफ द डिश. तर तो एक वेगळा विषय आहे आणि तो आम्ही एक्सप्लोअर करतोय. भरपूर काय काय इनोव्हेशन आर हॅपनिंग. इनफॅक्ट माझी आत्ताची टीम जी आहे त्यामध्ये खूप जे जुने मंडळी आहेत ते कंटाळलेत. ते म्हणतात की बाबा तुझ्या वडिलांच्या वेळेस बरं होतं की एक मेन्यू 4-5 वर्ष तोच राहायचा. आता लिटरली प्रत्येक सीझनला नवीन मेन्यू आम्हाला विचार करून तो इम्प्लिमेंट करायला लागतो. काही काही पदार्थांची नावं ही उच्चारण पण त्यांचं एवढं डिफिकल्ट असतं, कारण का ते बऱ्याचशा गोष्टी असतात ते फॉरेनचे असतात. तर त्या जुन्या लोकांना खूप त्रास होतो त्याचा. पण जेव्हा आपण एखाद्या, तुम्ही छोट्या गावात जाता, म्हणजे असं तिकडचे VIP असेल आणि खूप मोठा असा इव्हेंट करायचा आहे, तर असं कधी घडलंय का? कारण की त्यांची पद्धत वेगळी खाण्याची, आपलं वेगळं, तर असं काहीतरी घडलंय का की आपलं काहीतरी वेगळंच अंडरस्टँडिंग आहे आणि त्यांचं वेगळं आहे? एक किस्सा तुम्हाला सांगतो. म्हणजे माझ्यासाठी इट वॉज ऍक्च्युली, मी त्यावेळेस ना खरं सांगू, मी लहान होतो. माझं वय असेल 22-23 असेल. आणि मी लहानपणापासूनच म्हणजे ह्याच्यामध्ये आलो आणि मी पूर्ण चार्ज घेतला. तर त्या इव्हेंटला पूर्णपणे मी इंचार्ज होतो, राईट फ्रॉम द मेन्यू प्लॅनिंग स्टेज सगळा. आणि त्या इव्हेंटला खरं सांगू का, मी रडकुंडीला आलेलो. मला मी त्याची, हे होतं पुण्यात. आणि एकदम मोठा इव्हेंट होता, लग्न होतं. आणि त्यावेळेस पण मोठा स्प्रेड होता, मेक्सिकन आणि इटालियन. आणि तो मिठाई भंडार, 15 प्रकारच्या मिठाया, 15 प्रकारच्या मिठाया आणि काय 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 भरपूर काय काय होतं. फ्रूट काउंटर आणि सगळं काय काय होतं. 20 वर्षापूर्वी? 20 वर्षापूर्वी होतं हे. आणि आमचं जेव्हा डिस्कशन झालं तेव्हा हा एक मुद्दा आमच्याकडून, म्हणजे तो क्लायंटनी पण सांगितला नाही आणि आम्ही पण विचारलं नाही की प्रोफाईल काय लोकांची. तर त्यामध्ये काय होतं की 50% आहेत ना गावातली मंडळी होती. अच्छा. त्यावेळेस गावातल्या लोकांना बुफे हा कॉन्सेप्ट एवढा माहिती नव्हता. तेव्हा ते एकतर पंक्तीमध्ये किंवा खालती बसून जेवायचे. तो हा पूर्णपणे म्हणजे तसं असायचं. आता 6चा एकदम मुहूर्त 6चा होता. मला सांगितलं की 8 पासून सुरू होणार. मग ते 7-7:30ला स्टार्टर्स, वेलकम ड्रिंक्स, असं हा सिक्वेन्स होता. 6 वाजता, 5:45-6 वाजता मुहूर्त झाला. ही मंडळी सगळी 1,500-2 हजार लोक सगळीच डायनिंग एरियामध्ये आली आणि प्लेट्स बीट सगळे त्यांनी उचलायला सुरू केले. आता तुम्ही 10-15 लोकांना सांगू शकाल की बाबा जेवण तयार नाहीये, 1,500 लोकांना काय सांगणार? तर आणि आम्हाला पण आमची तारंबळ उडली की जे पदार्थ तयार आहेत ते पटापट आम्ही मांडायला सुरुवात केली. पण गंमत अशी झाली की त्या लोकांना कळलं नाही की हे घ्यायचं कसं. प्लेट्स हातात आले, आता कुठे जायचं, काय करायचं. तुम्हाला मिली होणार नाहीत की अशा गोष्टी मी बघितल्या ना की मी बोललो की अरे पुण्यात आपण आलो, एवढी सगळी म्हणजे सुंदर अशी सजावट केलेली,
तर यू विल नॉट बिलीव्ह की त्याचा उदाहरण होता की तो फ्रूट काउंटर आहे. फ्रूट काउंटरवरती ते कापून आपण ठेवतो, बरोबर आहे, असं वेगवेगळे प्रेझेंटेड. आता तिकडे समजा 100 लोक आली तर तुम्ही कसं मॅनेज कसं करणार? तर ते पटापट लोक कापतायत फ्रुट्स आणि ठेवतायत, पण दॅट वॉज नॉट इनफ. तर तिकडे गर्दी झाली. तुम्हाला बिलीव्ह होणार नाहीत, काही काही मंडळी त्या फ्रूट काउंटरच्या वरती चढून ते वरती सजवलेले फ्रुट्स उचलून त्यांनी खालती आणले, त्यांनी उचलले. ज्युसेस होते, ते ज्युसेस तो मुलगा भरतोय ते ग्लासेस, तर तिकडे गर्दी झाली. तर तिकडेची मंडळी ती जरा थोडीशी वैतागली. ती बोलली की अरे तू सोड, ते जग मीच पकडतो, आणि तेच भरायला लागले. आणि ते त्यांना कॉम्बिनेशन पण कळेना. म्हणजे उदाहरणतः की तिथे तो रुमाली रोटी होती त्यावेळेस. रुमाली रोटीचे ते असे पिठाचे गोळे आपण ते करून ठेवतो आणि त्यानंतर ते तो माणूस थापतो आणि ते तव्यावरती लावतो. तर त्या लोकांनी ते कच्चे गोळे प्लेटमध्ये घेतले आणि ते प्रयत्न करतात कसे खायचे. आणि म्हणजे विचित्रपणा. आणि मी म्हणजे कोणाला सांगायचं. आणि इट वॉज अ केऑस. आणि आय कुड सी दॅट म्हणजे पूर्ण तो इव्हेंट वॉज फॉर मी इट वॉज अ डिझास्टर. म्हणजे की हे अनपेक्षित होतं. हे वी कुड नॉट फोरसी दॅट. आणि त्यांना आवडलं का जेवण त्या दिवशी? मी त्या दिवशी मी कोपऱ्यात अक्षरशः बसलो. म्हणजे की आता हे मी काय, ह्याच्यामध्ये मी काही करू शकत नाही. आता हे सर्व केलं, पिठाचे गोळे कसं. आणि ते कॉम्बिनेशन तुम्हाला सांगतो ना की म्हणजे मूग डाळ हलवा आणि राईस मिक्स करून खात होते मी. आणि सगळा विचित्रपणा होता. आणि मी जाऊन कोपऱ्यात बसलो. मी की, आणि अक्षरशः मी बोललो की मी लहान होतो, मी रडकुंडीला झालेलो. नशीब द होस्ट वॉज अ जेंटलमॅन. आला, त्यांनी बघितलं, तर बोलले काय झालं? सर हे काय मीच त्यांना विचारलं. तर तो बोलला अरे काळजी करू नको, ही मंडळी आता थोड्या वेळात जातील आणि जो लोकल क्राऊड आहे ना तो एक साधारणतः 8 पासून येईल. मी म्हणजे अक्षरशः मला आता अंगावर काटा येतोय की त्या दिवशी मी फक्त मी पटापट माझ्या बॅकअप मी टीमला सांगितलं की हे आपण पटापट करूया, मग परत जरा क्लीनअप करून मग परत रिस्टार्टेड दॅट. आणि म्हणजे लिटरली पण इट वेंट व्हेरी वेल. इनफॅक्ट गमतीची गोष्ट म्हणजे नंतरचा अजून एक त्यांच्याकडचा एक लग्नाचा सोहळा होता, त्याला पण केटरिंग त्यांनी मलाच दिलं. आणि गंमत म्हणजे मी त्यांना बोललो यावेळेस तुमची जेवढी ती गावातली मंडळी आहेत ना त्यांना सकाळी आपण पंक्तीमध्ये जेवण देऊया, त्यांना प्लीज संध्याकाळी हे करू नका. तर त्यांनी माझं ऐकलं. आणि तिकडे तुम्हाला एक गंमत सांगतो की, आणि कसं आहे की आपण जेव्हा तिकडे वावरतो म्हणजे कसं लोकांचा प्रतिसाद आपल्याला ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असतो की आवडलं नाही आवडलं. तर एक अशी गंमत झाली की एक व्यक्ती माझ्याकडे आले आणि बोलले अच्छा तुम्ही कुठले? अच्छा जेवण खूप चांगलं होतं, गेल्या वेळेसचा केटर एकदम बेकार होता, या वेळेसचं जेवण एकदम मस्त होतं. ते एकदम सिम्पल जेवण होतं त्यांच्यासाठी सकाळचं. मी मनात बोललो गेल्या वेळेस पण मीच होतो. पण त्याच्यानंतर मग म्हणजे ऍज आय सेड की ते त्यावेळेस मी लहान होतो, तसा एक अनुभव नव्हता. पण त्यानंतर मग भरपूर शिकायला मिळेल त्याच्यामधून. असे भरपूर गमती जमती या क्षेत्रामध्ये तुम्हाला दररोज एव्हरी डे इज अ न्यू डे. म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला नवीन शिकायला मिळतं. कुठलाही केटरर कितीही मोठा असेल तरी तो सांगू शकत नाही की त्यांनी सगळं अनुभवलंय. प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन तुम्हाला, तीच मंडळी जी दररोज ती गोष्ट करतात ती त्या दिवशी बरोबर काहीतरी उलट सुलट करू शकतात. तर यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल. आणि कसं आहे की हे एक शोकेस आहे. मी नेहमी म्हणतो की तुम्हाला तुमच्यासाठी हा किती मोठा एक इव्हेंट आहे. किती वेळा असा तुम्ही 500-1000 लोकांना तुमच्या आयुष्यात लोकांना बोलवणार आहात, एकदा किंवा दोनदा. म्हणजे तुमच्याकडे आता तर मुलं 1 किंवा 2च आहेत, तर किती वेळ असं बोलवणार? तो तुमच्यासाठी एवढा महत्वाचा दिवस आहे. आणि वी हॅव टू बी ॲट आवर बेस्ट. आम्हाला आमचं दररोजचं काम आहे, पण एव्हरी सिंगल टाइम वी हॅव टू रिमाइंड आवर सेल्स की फॉर दॅट फॅमिली इट इज वन्स इन अ लाईफ टाइम. आणि ती फिलॉसॉफी ती प्रत्येक स्टाफला माहिती असली पाहिजे की हे तुझ्यासाठी दररोजचं काम आहे, पण त्यांच्यासाठी हा एक स्पेशल ओकेजनच आहे. आणि ते तसंच त्यांना त्याचा एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे. तुम्ही एवढे मोठे मोठे पॉलिटिकल लोक येतात आणि त्यांना एवढे मोठे स्प्रेड देता, तर अशा काही आहेत का काही लोक की खवय्ये आहेत का? तुम्ही बघितलेले कोण खवय्ये आहेत? बरे एक सगळे खवय्येच आहेत, सगळे राजकीय नेते सगळे खवय्ये आहेत. विखे पाटील साहेब आहेत, राधाकृष्ण विखे पाटील, त्यांना पापलेट खूप आवडतं. अच्छा. आणि
राहुलजी नार्वेकर आहेत, त्यांना पण म्हणजे सी फूड हे त्यांचं म्हणजे आहेत पण अलिबागचे, हो तर त्यांना सी फूड खूप आवडतं. हे सगळे आता अजित पवार आहेत, त्यांना ते एकदम डाएट कॉन्शियस आहेत. अच्छा हा, ते सगळे म्हणजे शुगर फ्री, म्हणजे त्यांना डिझर्ट समजा दिलं तर पहिलं विचारतात की बाबा साखर नाही ना याच्यामध्ये. हा, बाकी सगळे असे म्हणजे सगळेच जण आवडीने खाणारे लोक आहेत. आता आपण खास आणखीन कुठली अशी मराठी डिश की जी सगळ्यांना आवडते आणि तुम्हाला पण आवडते ती टेस्ट करून बघूया. मी तुम्हाला आता अशी एक गोष्ट दाखवीन जी त्याचं आम्ही मी तुम्हाला ते कसं प्रेझेंट केलेलं हा. आणि ते का केलेलं त्याची मी जरा पाठची एक स्टोरी सांगतो. मी तुम्हाला जेव्हा बोललो की हे नियोजन खूप महत्वाचं आहे, प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर जेव्हा हे 400-500 मोठी लोक सगळ्या राज्यातले स्पीकर्स आणि एक्स CM असतील, डेप्युटी CM असतील, हे लोक जेव्हा एकत्र येतात तर तेव्हा त्यांना आपल्याला खूप फास्ट सर्व्हिस द्यायला लागते. तर आम्ही काय केलेलं एकदा की त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट जे होतं तेव्हा त्यांना आम्ही मिसळ दिलेली. बर आता मिसळ ही प्रत्येक म्हणजे 300, 400, 500 लोकांना एकत्र आपण देणं म्हणजे तो खूप एक लेंदी प्रोसेस आहे. तर मग त्यांच्यासाठी आम्ही काय केलेलं की प्री प्लेटेड मिसळ केलेली. बघूया आता. हो, एकत्र सगळी एक 400 मंडळी एकत्र येणार होती, तर आम्ही काय केलेलं की हे मिसळ जी आहे ती सगळी प्री प्लेटच करून ठेवली. सगळे असे आपले पदार्थ, जसा आपला फरसाण आहे, कांदा आहे, मिसळ म्हणजे अच्छा. मटकी आहे, हे सगळं आम्ही ह्याच्यामध्ये प्री प्लेट केलेली. आणि आणि त्याला हे आहे पण खूप छान. हा, हे असं जरा है ना? दिसायला आकर्षक देसी एकदम. आणि त्यानंतर मग हे आम्ही वरतून असं ओके गरम तर्री ह्याच्यावरती अशी वाव. पोर केलेली. तरी म्हणजे सगळ्यात फार एकदम हे असते ना. आणि ती सगळे जेवढे म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन मंडळी होती त्यांना एवढी आवडली. कारण का काय आहे की त्यांना, आणि तिकडे म्हणून मी जसं म्हणालो की 2-2, 3-3 जण उभी होती सांगायला की हे कसं खायचं, कारण का मिसळ कसं कशी खायचं? खायची हे पण त्यांना माहिती नव्हतं. कसं खायचं. हा, तर सगळं तुम्ही मिक्स करा ओके आणि जशी मिसळ आपण खातो तशी खायची. एक मिनिट. ओके वाव, हे प्रेझेंटेशन मला आवडलं. कसं आहे, मी जसं म्हणालो ना की प्रत्येक डिश ही युनिक दिसली पण पाहिजे. जरी आपली ही पारंपरिक डिश आहे तरी त्याला एक वेगळी आपण एक पातळी दिली पाहिजे, की त्याला एक प्लॅटफॉर्म दिला पाहिजे. छान झाले. मग हे पण तुम्ही खास मागवून घेता? हो, हे एकदम खास म्हणजे म्हणतात ना अगदी सगळं ऑथेंटिक जे आहे ना. डिटेलिंग खूप महत्वाचं आहे याच्यासाठी. कारण का आता हे प्लेट कशी सर्व झाली पाहिजे, त्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात, खाताना काय अडचणी येऊ शकतात, ते चांगलं पण दिसलं पाहिजे आणि ते असं सोयीस्कर पण आलं पाहिजे. बरोबर आहे, खायला कन्व्हिनियंट पण झालं पाहिजे. मग आता समजा हे जरी असलं तरी तुम्हाला काटा चमचा तिथे ठेवायच लागणार. पण आता आपली बरेचसे नॉन मराठी लोक आहेत, त्यांना कसं आहे की त्यांना पाव हा हाताने नाही, ते मग ते त्यांना तो काटा, चमचा, नाईफ या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला तिथे ठेवायला लागतात. कारण का या सगळ्या गोष्टींचा पण तुम्हाला एक विचार करायला लागतो की त्यांना हात वापरायचे नसतील तर कसं आहे, कारण का त्यांना हे माहिती नाहीये. त्यांच्यासाठी हे फूड इज नॉट अ रेग्युलर फूड. नाही, पण हे मला ना चव पण सुंदर आहे आणि हे जे प्रेझेंटेशन आहे ना, मला असं वाटतं सुपर्ब आहे ते, आणि त्याच्यामध्ये एक इनोव्हेशन आहे नाही का. हो, आणि प्रत्येक गोष्ट आता कसं झालंय की प्रत्येक गोष्टीला तुम्हाला एक त्याच्यासाठी ती तो पदार्थ अपलिफ्ट करायला लागतो. आणि मग त्याचं प्रेझेंटेशन वेगळं, एकतर तुम्ही ती प्रेझेंटेशन वेगळं करा किंवा मग तुम्ही त्याचं ऍटलिस्ट ज्या तऱ्हेने तुम्ही ते सर्व्ह करतायत ते तरी वेगळं पाहिजे. नाही, पण मला तेच असं वाटतं की किती तिखट पाहिजे, किती मीठ पाहिजे, कारण प्रत्येकाचं एक वेगळं एक हे असतं ना. ते कसं ठरवतं स्टँडर्डायझेशन? ते स्टँडर्डायझेशन म्हणजे तो थोडासा एक चान्स घ्यायला लागतो. कारण का प्रत्येक, आता उदाहरण मिसळ आता पुण्याची वेगळी आहे, नाशिकची वेगळी आहे, कोल्हापूरची वेगळी, ठाण्याची वेगळी, सगळीकडची वेगळी आहे. पण ते कुठेतरी तो कॉल घ्यायला लागतो. कारण का, आणि कसं आहे की कारण ती मुंबईत आपला इव्हेंट होतोय तर आपण सांगू शकतो की हे मुंबईला असं भेटतं. तर तो एक तुम्हाला ती रिस्क आहे. कारण का प्रत्येक वेळेस तुम्ही ते करू शकत नाही. हा, आता समजा नागपूरमध्ये समजा मी करतोय
तर मग ती नागपूरची थोडी टेस्ट पाहिजे. पण आता कसं आहे की नागपूरमध्ये आता एक आम्ही लग्न गेल्या वर्षी केलं, तर तिकडे त्या लोकांनी क्लिअरली सांगितलेलं की आम्हाला नागपूरचं जेवण नकोय आणि म्हणून तुम्हाला मुंबईवरून बोलवतोय. नागपूरचंच ठेवायचं असतं तर इकडे नागपूरचं आम्ही तिकडच्याच केटर केलं असतं ना. तर तिकडे मग एक पूर्णपणे वेगळा स्प्रेड होता. सो असं पण असतं की त्यांना वेगळ्या प्रकारचं जेवण द्यायचं असतं त्यांच्या लोकांना, तर त्याच्यासाठी पण ते आम्हाला तसं बोलवतात. आणि मग असं होत असेल ना, आपण बऱ्याचदा बघतो ना की सांगताना सांगितलं जातं 1000 लोक येणार आणि 2000 होतात. मग अशा वेळेला तुमचं सगळं ते झालेलं आहे. बिघडत असेल ना? खूप म्हणजे तारंबळ तर उडतेच. काय होतं की वी आर प्रिपेअर्ड फॉर दिस. आणि इनफॅक्ट म्हणजे माझे सुपरवायझर्स, माझे मॅनेजर्स आणि बरेचदा मी पण, आमचं सारखं वी आर ऑलवेज ऑन आवर टोज. म्हणजे शब्द हा ऑन आवर टोज आहे ना, आमच्या इंडस्ट्रीसाठी एकदम परफेक्ट आहे की आम्ही बसून राहू शकत नाहीत. म्हणजे एकदा तो जसं म्हणतात ना, कर्टन्स एकदा ओपन झाले की मग देन परफॉर्मन्स जोपर्यंत एंड होत नाही तोपर्यंत आम्ही काय, देर इज नो रेस्ट. तर मग ते मग 12 वाजून दे, 1 वाजून दे, 2 वाजून दे, तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस आमचं लक्ष असतं की बाबा प्रॉपर, की बाबा ठीक आहे किती लोक झाली, मग किचनमध्ये किती आपलं जेवण आता उरलेलं आहे, प्रत्येक काउंटरमध्ये जाऊन तो तिकडच्या मॅनेजरशी कम्युनिकेट करून की बाबा किती आहे, प्रोव्हिजन्स किती आहेत आपले. तर एक साधारणतः असं होतं की बाबा जेव्हा लोक एकदम वाढतात, म्हणजे 100-200 लोक वाढणं हे तर म्हणजे आता एक नॉर्मच आहे. अच्छा. किती नाही म्हटलं ती आपल्याकडे RSVPची प्रथा अजूनही नाही आहे. किती काही तुम्ही हे करा, कोणी समोरून सांगत नाहीत की माझ्या 2 लोक येणार आहेत, माझी 5 लोक येणार आहेत. आणि मग त्या केसमध्ये तुम्हाला जो एक एस्टिमेट दिला जातो की बाबा एवढे लोक होतील, त्याच्या 10-20% प्रोव्हिजन्स हे हमखास तुम्हाला ठेवावी लागते. आता प्रश्न कधी उद्भवतो की जेव्हा खूपच म्हणजे दुप्पट लोक झाली तेव्हा काय करायचं. तर मग आमचे जे नॉन पेरिशेबल्स आहेत ते आम्ही खूप घेऊन ठेवतो की बाबा ठीक आहे, तुमची बाबा डबल झाली तरी आमचं म्हणजे तांदूळ आहे, डाळ आहे, मसाले आहेत, काही बेसिक ग्रेव्हीज लागणार आहेत ते काही कमी पडणार नाहीत. पण काही जे पदार्थ असतात, ज्या गोष्टी परत आता उकडीचे मोदकाचं तुम्ही तर काय ते पीठ तुम्ही म्हणजे तो आणून किती आणणार ना. बरोबर आहे. आणि परत ते मग सगळ्या गोष्टी तुम्ही, उदाहरणतः ती पाणीपुरीची पुरी आहे, आता ती आम्ही बनवतो आणि ती समजा लोकली आता समजा सोर्स करायला लागली तर त्यामध्ये फरक होणारच. परत कसं आहे की तो किती वाजता क्राऊड वाढतो तो पण महत्वाचा आहे. उद्या 10 नंतर ती वाढत असेल रात्री, तर तुम्हाला ते लोकली पण मिळणार नाही. किंवा पिझ्झा बेस आहे, तो आता आम्ही समजा स्वतः बनवला किंवा आम्ही कुठल्या चांगल्या बेकरीमधून मागवला, तो पिझ्झा बेस आणि तो बाहेर जो मिळतो त्यामध्ये फरक आहे. तो ते होतं. आणि त्यामध्ये खरं सांगू का, त्यामध्ये नाव पण आमचं खराब होऊ शकतं, पण आमची काही चूक नसताना काय होतं की ते, बट दॅट इज द नेचर ऑफ द बिझनेस. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला त्याचाच काउंट त्याला माहिती नाहीये, तर तो आम्हाला जो मिनिमम गॅरंटी देतो त्याच्यापेक्षा एक आहे की आम्ही हात वरती करत नाही. आम्ही त्यांना सांगतो की नाही, तुमचे गेस्ट आहेत, त्यांना पोटभरीचं जेवण आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी मिळणार, हे माझी जबाबदारी आहे, मिळाले पाहिजेत. पण काही गोष्टी तर ते साहजिक आहे, ते परत गोष्टी होऊ शकत नाहीत. आणि काय त्याच्यामध्ये एक मोठी गोष्ट अशी आहे की आम्हाला आमचं नाव जपावं लागतं. कारण का लोकांना माहिती नाही ना की आमचं कस्टमरने आम्हाला काय काउंट दिलंय. त्यांना काय वाटणार, बाबा या केटरचं जेवण संपलं. हो, मग तो एक मोठी गोष्ट आहे. म्हणून वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आणि म्हणून त्याच्यासाठी आम्हाला इन्व्हॉल्व्ह स्वतः पण व्हायला लागतं. आणि म्हणजे आता पण टीम इज वेल इक्विप्ड नाव. पण असं कधी झालंय का की अक्षरशः डबल झाला आकडा आणि तुमची तारांबळ उडाली? हो, झालंय बरे. आणि एकदा नाही, अनेकदा झाले. काय सांगा एखाद 2 गोष्टी. एकदा तर लिटरली सांगतो तुम्हाला, 1000चे 2000 झाले. तुम्ही असं म्हणालात ना, 1000चे 2000 झालेत. पण तेव्हा खरं सांगू का, म्हणजे देवाने वाचवलं. कारण का दुसऱ्या दिवशी आमचं म्हणजे पुण्याला काम होतं, तर ते सगळं जो लोडिंग होणार होतं ते आम्ही त्या साईटवरूनच करत होतो. तर सगळे जे काय आमची म्हणजे व्हेजिटेबल्स आणि सगळं ग्रोसरीज होते ना, ते त्या टेम्पोमध्ये ऑलरेडी लोड झालेले, ते सगळे आम्ही परत उतरवले. आणि आम्ही कारण का कसं आहे की 200-300 लोक वाढल्यानंतर आम्ही कस्टमरला सांगितलं, म्हणजे त्यांची जी म्हणजे मेन लोक होती, की आता ह्याच्या पुढे आम्ही जे देऊ ते आपल्याला ठेवायला लागेल. कारण ते फास्ट पण झालं पाहिजे ना. आता जी गोष्टीला 3 आणि 4 तास लागतात बनायला, ते गोष्ट तुम्हाला अर्ध्यात द्यायची तर कसं होणार. मग ते जे झटपट होऊ शकते की बाबा आता चला मटर पनीर आहे, तर मटर पनीरला काय तुम्हाला भाज्या कापायला लागत नाही,
फ्रोझन पीस, ग्रीन पीस आणा आणि पनीर मिळतं मार्केटमध्ये, ते पटापट कापून बेस ग्रेव्हीचे इन्ग्रेडियंट्स आमच्याकडे तयार असतात, ते पटापट तुम्ही करा. डाळ शिजायला वेळ लागतं, तर त्याच्यापेक्षा कढी पटकन होते. तर अशा गोष्टी आपल्याला ठेवाव्या लागतात. किंवा आता मार्केटमध्ये समजा जे आईस्क्रीम आहे अवेलेबल ते तुम्ही आणून द्या. किंवा पण आईस्क्रीम तर असं इन्स्टंटली बनवूच शकणार नाही ना. करेक्ट, म्हणून ते आता समजा काही स्पेशल आईस्क्रीम असेल किंवा हँडमेड आईस्क्रीम आहे किंवा खूप कधी स्पेशल आपण ठेवतोय, तर ते तुम्हाला रेप्लिकेट तर काय करता येणार नाही. कारण का ते समजा जरी मी फॅक्टरीमध्ये सांगितलं तरी ती यायला 1-1.5 तास लागणार. त्या पिरियडमध्ये लोक बोंबाबोंब करतील. तर असं झालं पाहिजे की लोकांना कळता पण कामा नाही की बाबा इथे काहीतरी असं काहीतरी गोष्ट झालेली आहे. दॅट इज आवर इंटेन्शन. आणि ते बरेच वेळा आम्ही ते एक्झिक्यूट करतोही. म्हणजे लिटरली खूप वेळा असं झालंय की म्हणजे जो कस्टमर आहे तो एवढा ओव्हरवेल्म झालाय की त्याचं मन भरून आलंय की बाबा हे माझी इज्जत तू राखलीस. कारण का हे ऍक्च्युली तसंच आहे ना. कारण का तुम्ही विचार करा की तुम्ही लोकांना बोलवलंय, ते दुरून नटून थटून आले तुमच्या इथे आणि जेवायला काहीच नाही, तर कसं होईल. तर त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे की तुम्ही म्हणजे का आज एवढे वर्ष आम्ही म्हणजे मार्केटमध्ये आहोत आणि चांगलं काम करतोय. ह्या सगळ्या बेसिक फिलॉसॉफीज आहेत की तुम्हाला चांगलं द्यायची इच्छा पण पाहिजे, तुम्हाला दानत पाहिजे. किंवा ठीक आहे आता लोक वाढली, आता असं पण होऊ शकतं की बाबा लोक वाढली तो काउंट आम्ही एक म्हणतोय आणि गेस्ट कोण म्हणतोय. बरेच वेळा यू डोंट कम अक्रॉस ऑल म्हणजे जेन्युइन लोक सगळीच नसतात. तेव्हा कधी कधी असं पण होतं की बा आम्ही म्हणतो की नाही तुमची 200 वाढली, तेव्हा नाही 200 कुठे वाढली, ते लोकांनी परत प्लेट परत घेतलं. आता असं पण होतं तर 200 लोकांचं आम्ही जेवण करून तर मूर्खपणा केला असं होईल ना. पण नाही, पण ते करायला लागतं आणि शेवटी कुठे ना कुठे ते तुम्हाला तुमचा ब्रँड जपावा लागतो. तर ते करतो आम्ही. ते ठीक आहे, मग कुठे ना कसे 100तून एक असे असा भेटतात, पण ठीक आहे, दॅट्स फाईन. असं कधी झालंय का की तुम्ही केली आहे डिश आणि त्यांना कळलंच नाही आणि त्यांना ती नाही पटली, हे काय बरोबर नाही असं? आम्ही एक प्रिन्सिपली आम्ही म्हणजे टेस्टिंग करता? हा, आम्ही स्वतः टेस्ट करतो. म्हणजे आमच्या किचनमधून झालेली गोष्ट असेल किंवा साईटवर ऑन साईट जेव्हा बनवतो तेव्हा आम्ही स्वतः टेस्ट करतोच. मी असीन किंवा माझी जी टीम आहे, जे म्हणजे काही आमचे मेन शेफ्स आहेत, माझी आई आहे इन्व्हॉल्ड, वडील आहेत, कोण ना कोणतरी म्हणजे जे रिस्पॉन्सिबल आहे ते प्रत्येक गोष्ट चाकतात. म्हणजे लिटरली मी चटणी असेल, कोशिंबीर असेल, ती पण कसं आहे त्यामध्ये पण मीठ कमी असेल तर त्यामध्ये मजा नाही ना. तर ते प्रत्येक गोष्ट चाकली जाते. आणि त्यानंतर मग मी तरी इन्सिस्ट करतो की द कस्टमर आहे त्याच्याकडून एक 2-3 जणांची एक टीम पाहिजे जी प्रत्येक गोष्ट चाकणार. कारण का एकदा गोष्ट सर्व्ह केल्यानंतर आम्ही काहीच करू शकत नाही. आणि असू शकतं की बाबा जसं तुम्ही मगाशी म्हणाला की प्रत्येकाची चव वेगळी आहे. तर समजा कोणी सांगितलं की नाही जरा ह्याच्यामध्ये तिखट अजून पाहिजे, तर ते आम्ही करून घेऊ शकतो. कारण का आमची पूर्ण टीम तिकडे असते. पण ते नंतर सांगितलं तर काहीच होऊ शकत नाही. तर आम्ही ती इन्सिस्ट करतो. बरेच जण काय आहे की तुम्हाला एवढं काम दिलंय, आम्ही डोंट वरी, ते आम्हाला तुमच्यावर फुल कॉन्फिडन्स आहे, असं होतं. पण ते रेअरली होतं. आणि असं नाही की चुका होऊ शकतात, पण म्हणजे काय म्हणतात ना की त्याची आम्ही खूप त्याचं प्लॅनिंग आणि त्याचं एवढं आम्ही त्याच्यावरती सखोल त्याच्यावरती फोकस्ड आहोत त्या कामावरती की ते आम्ही मॅक्झिमम ट्राय करतो की ते झालं नाही पाहिजे असं कुठली गोष्ट. मेन जे काम असतं आज या पूर्ण एवढा मोठा इव्हेंटचा जो 70-80% रोल जो आहे तो आपण ऑफिसमध्येच आमचा सगळा प्लॅनिंगमध्येच असतं की कसं झालं पाहिजे, काय झालं पाहिजे, कुठल्या आचार्यांनी ती गोष्ट केली पाहिजे. कारण आमच्याकडे मल्टिपल टीम्स आहेत. आता चार्टमध्ये पण मल्टिपल टीम्स आहेत किंवा एक मुंबईचा चार्टवाला, एक आग्र्याचा चार्टवाला आहे, एक इंदोरचा चार्टवाला आहे. अच्छा. तर कुठली डिश कोणाला कशी आवडेल आणि ते कसं प्रेझेंटेशन आहे, की ते आलू टिक्की आहे का रगडा पॅटीस आहे, ह्याच्यामध्ये फरक आहे. तर दिल्लीचा आलू टिक्की आहे आणि मुंबईचा रगडा पॅटीस आहे, त्यामध्ये फरक आहे. आणि त्यामध्ये डिटेलिंगमध्ये म्हणजे तो जो बटाटा आहे त्या आलू टिक्कीचा तो पण वेगळा असतो. अच्छा. हा, तर म्हणून तो तसा क्रिस्पी होतो. तर हे सगळ्या गोष्टी त्याच्यात प्लॅनिंग झालेलं असतं. तर म्हणून त्या गोष्टी होणं जरा डिफिकल्ट आहे. मग तुम्ही हे सगळं ना म्हणजे आता ठिकठिकाणी जाऊन तुम्ही हे सगळं एक्सप्लोर करत असाल ना की कुठलं काय चांगलं आहे, म्हणजे भारतात किंवा बाहेर पण ना, कारण तुम्हाला सतत काहीतरी इनोव्हेशन्स कराविषयी पण जरुरीच आहे ते जरा. तिच्यामध्ये गंमत पण आहे, त्यामध्ये मजा आहे. फूड ट्रॅव्हल करणं हा एक लोकांना म्हणजे इट्स अ ड्रीम फॉर देम. जाऊन वेगवेगळ्या
राज्यांमध्ये देशांमध्ये जाऊन ती चाखणं, पण आम्ही म्हणजे ॲज अ प्रोफेशन वी हॅव टू डू दॅट. नाहीतर काय, तुम्हाला नवीन गोष्ट तुम्हाला समजणार नाही, त्यांची टेस्ट काय आहे. कारण का प्रत्येक राज्यामध्ये, आणि काय होतं की ती टेस्ट तुम्ही ऍक्च्युली पूर्णपणे रेप्लिकेट करू पण शकत नाही, कारण का प्रत्येक जागेचं पाणी वेगळं, बरोबर, प्रत्येक जागेचे पदार्थ जे आहे त्याचे किती नाही म्हटलं तरी तो फरक पडतोच. म्हणजे पंजाबचा सरसोदा साग आणि मुंबईचा सरसोदा साग मध्ये खूप फरक येणार. मी इव्हन त्याच आचार्यांनी पण बनवलं तरी त्यामध्ये फरक होणार. हो. तर म्हणून ते तुम्हाला ऍटलिस्ट एक कळतं की बाबा ठीक आहे की ह्याच्यामध्ये त्याचा इसेन्स काय, त्याचा सोल काय, त्या फूडचा सोल काय, की त्यांनी काय म्हणजे इन्ग्रेडियंट्स प्रोपोर्शन काय यूज केलेत त्यांनी, ते कळतं. मी स्वतः ट्रॅव्हल करतो. एकदा तर असं झालेलं की एकदा मी दुबईमध्ये होतो आणि आपल्याकडे ती डिश अजूनपर्यंत इंट्रोड्यूस झाली नव्हती. एक थाय डिश होती आणि मी तिकडे टेस्ट केली आणि मला खूप आवडली. मी तुम्हाला बिलीव्ह होणार नाही, मी माझे 1-2-3 दिवस स्टे वाढवला आणि आईला सांगितलं की तुझी मी तिकीट बुक करतोय, तू ये, यू ट्राय दॅट आणि वी हॅव टू रेप्लिकेट दॅट इन मुंबई. कुठली डिश ती? एक टॉमखा म्हणून एक सूप आहे, बरेच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि ती तोपर्यंत मुंबईच्या कुठेही रेस्टॉरंटमध्ये किंवा कुठेही तशी मी खाल्ली नव्हती. टॉमखा? हा, टॉमखा म्हणून एक इट्स अ सूप. काय, कसं बनवतात ते? सगळे जवळजवळ थायचं सगळे कोकोनट बेस असतो, पण त्यामध्ये मग ते गलांगल आणि लेमन ग्रास आणि सगळं, पण इट्स अ फॅन्टॅस्टिक डिश. अच्छा, म्हणजे मस्त एकदम. आणि आपल्याला कसं आहे, आपल्याला थाय फूड इज व्हेरी क्लोज. थाय आपल्याला बघा, थाय हे चायनीज, एशियन हे आपल्याला खूप आवडतं, कारण का त्याच्यामध्ये पण ते स्पायसेस असतात, आपल्याला स्पायसेस खूप आवडतात. दिस इज अ व्हेरी क्लोज रिलेशनशिप विथ टू आवर क्विझिन. म्हणून थाय फूड जनरली वी कीप थाय, वी प्रिफर टू हॅव थाय आणि दिस एशियन फूड इन आवर मेन्यू. मग सध्या काय इनोव्हेशन आहे? सध्या मी जसं मगाशी म्हणालो की मॉलिक्युलर डिशेस आर व्हेरी म्हणजे मॉलिक्युलरचा अर्थ कसा आहे की ते त्यामध्ये वी आर युझिंग केमिकल्स टू चेंज द नेचर ऑफ द डिश. आणि त्याचं प्रेझेंटेशन म्हणजे बेसिकली व्हॉट वी आर डुईंग नाव इज टू जस्ट मेस्मराइज यू. इट्स अन आर्ट. म्हणजे तुमच्या तोंडातून वाव आला पाहिजे. आता ते आपण पुढची डिश आपण ती आणूया का? हो, चालेल ना. अरे वा, लुक्स डेलिशियस. आता पण असं जणू काही एखादं ज्वेलर कसं एखादं डायमंडचं काहीतरी आणून ठेवावं ना, तसंच तो. आता काय करा, तुम्ही हे एक एक करून चाखा आणि एवढं सगळं. हा, एकदम काही त्यामध्ये नाही. आणि तुम्ही सांगा की काय आहे ते. पण त्याचं तुम्ही जे म्हणालात ना की ते सर्व कसं करायचं, म्हणजे मला असं वाटतं एखादा डायमंड नेकलेस वगैरे त्याने आणून ठेवलाय असं. काय करा, डायरेक्ट जस्ट पुट इट इन युअर माउथ. म्हणजे ते पूर्ण असं घ्या. हा, जस्ट लाईक तुम्ही चमच्याने कसं खाता तसं तुम्ही जस्ट हॅव इट. हे मला काहीतरी असं वर बिस्किट वाटतंय. नाही, बघा तुम्ही जस्ट. तुम्हीच ओळखा काय आहे ते. खाली तर पुदिन्याची चटणी वाटते आणि वर खारं बिस्किट वाटतंय. हे पाणीपुरी आहे. हा, हे पाणीपुरी. पाणीपुरीचा कॉन्सेप्ट आहे की जे पाणी आहे, आपण ते पाणीपुरीचं पाणीचं आहे त्याचं ते फॉर्म्युलेशन केलेलं आहे. ओ नाईस. आणि खूप छान आहे असं, ते एकदम खाल्ल्यावर ते छान वाटतंय. पुढचं बघा आणि तुम्हाला ते सांगा काय आहे ते. आय एम गोइंग टू मेक यू ईट ऑल ऑफ देम. अर्ध नाही खाता येणार? नाही, अर्ध खाऊ शकत नाही ते. हे काय खाली असं ताडगोळ्यासारखं आहे? नाही, ताडगोळा नाहीये. तुम्ही नाही, मी आधी बघते ते काय. खाली ते असं पुरी असते आपली, ती आहे आणि वर शेव आहे आणि हे काहीतरी असं. हे ट्राय करा तुम्ही आणि तुम्हाला समजेल ते. आता कारण का तुम्हाला एक हे सगळं चाट आहे का? नाही, ते कलरफुल आहे. आणि तो गोळा होता, तो कसला होता? हे आपला दही वडा आहे. दही वडा म्हणजे दही पापडी चाट, दही वड्याचा तो जो असतो ना, तसं आहे ते. पण तसं हे होत होता, हलत होता. हा, तर बेसिकली त्याच ते हे केमिकल्सनी असं त्याचा शेप बदललाय. पण त्याला ते डाळीचं ते नाही याच्यात. त्यामध्ये दही आणि सगळं त्याचं मिक्सचर आहे, विच इज देन अमेझिंग, फॅन्टास्टिक. देन देर आर 2 केमिकल्स आहेत त्याच्याने ते तसं. त्याचा एक दर इज अ व्हेरी लेंदी प्रोसेस. म्हणजे 24 तास ते करून ठेवायला लागतं ते सोल्युशन. आणि ते त्याच्यामध्ये हे गोळे टाकायचे. वाव. आणि ते गनबिन पण असते ना? कसली? ते मॉलिक्युलरची. नाही, गन नाही, ती तुम्ही म्हणताय ते पाणीपुरीच्या ह्याला. ते वेगळं आहे, ते दॅट्स अ व्हेरी डिफरंट. ते तुम्ही परत ट्राय करा. हे तुम्हाला थोडंसं हिंट आहे. नाही, हे चार्ट नाहीये. आता हे थोडंसं जरा वेगळं आलं
हे एक सॅलड आहे, व्हेरी फेमस सॅलड. हा एक सॅलड आहे, त्याचं एक इनोव्हेशन केलेलं आहे. बापरे, हे असे इनोव्हेशन करता करता तर ते हलतं पण आहे. हे कॅमेरा लावा बघू याच्यावर जरा. हे काहीतरी आतमध्ये ज्यूस होतं का? हे वॉटरमेलन फेटा चीज, ह्याचं दिस इज एक Wow. इट्स अ व्हेरी फेमस सॅलड. तर त्याचं एक जरा वेगळं एक प्रेझेंटेशन आहे. हे तुम्ही केलंय सगळं इनोव्हेशन? कारण मी कधी असं ऐकलं नाही, बघितलं नाही कुठल्याही लग्नात. आणि हे एक इट्स अ व्हेरी फेमस मुंबई डिश. ओके, तुम्हाला त्यावरती लक्षात येईल सब्जा आहे, चिया सीड्स आहेत. हा. आणि हे एखाद्या चला आता ऍटलीस्ट हे तरी ओळखता आलं तर बघूया. सो हे मे बी चिया सीड्स असतील. हा. म्हणजे आहेतच. हा. हे काहीतरी कस्टर्ड टाईप आहे का? बघा ना तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल. हे गोड आहे. आणि हे असं तोंडात गेलं असं फुसं हा. फुटतंय. इट पॉप्स इन युअर माउथ. हा. तर तसे कस्टर्ड किंवा असं काहीतरी. हे आपला फालुदा असतो ना, हा. ते आहे. वाव, अमेझिंग आहे. आणि तो एकच पोर्शन ना, त्यांनी एवढं असं समाधान मिळते खाल्ल्याचं. नाही तर अख्खा आपण तो फालुद्याचा हे पितो तरी त्याचं समाधान होत नाही. आता काय आहे की कारण एवढे पदार्थ असतात आजच्या लग्नांमध्ये की हे बाईट साईज किंवा मोनो पोर्शन्स, कारण का लोकांना सगळेच खायचे असतात. तुम्ही बघाल की लोक म्हणतात दोन गोष्टी लोक नेहमी, आणि स्पेशली मराठी जे हे खूप अमेझिंग होतं. थँक्यू. मराठी जेवढे जे कस्टमर्स आहेत ना, ते कितीही श्रीमंत असतील तरी एक जाणीव असते की फूड वेस्टेज होता कामा नये. हो. आणि दुसरं म्हणजे की त्यांना हे की खूप गोष्टी नको, कारण का मध्ये खाल्ले जात नाहीत. तर हे दोन गोष्टी खूप महत्वाच्या पडतात. तर ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला स्प्रेड पण जास्ती देता येतो आणि तुम्हाला ते फूड वेस्टेज पण होत नाही. परत कसं आहे की ते तुम्ही बघा ना, चव एकदम ऑथेंटिक आहे. आता बघा ना तुम्ही हे सगळ्या चारही गोष्टी हे ऍक्च्युली त्यामध्ये म्हणजे इट्स म्हणजे ज्यूसच आहे हा प्रकारचा. इट्स नॉट गोइंग टू फिल यू अप, तुमचं पोट भरणार नाही, पण त्यामध्ये व्हरायटी किती आहे. आणि हे दिस इज द लेटेस्ट. आता सुंदर आहे आणि त्याची चव इतकी ऑथेंटिक आहे. म्हणजे ते एक खाल्ल्यावर अरे फालुदा, कारण ती गोष्ट तीच आहे, ती आपण बनवली आहे तशीच आहे. म्हणजे पाणीपुरी ती पाणीपुरीच पाणी येते, किंवा जो फालुदा आहे ते सेम फालुदाचं आपण जे मिक्सचर असतं तसंच केलेलं आहे. फक्त ते बिकॉज इट इज पोर्ड इन अ सोल्युशन, आणि त्याच्यामुळे तो तसा ते एक स्पेरिफिकेशन झालंय त्याचं, आणि ते झालंय त्यामुळे काय की तो तुम्ही खाल्ल्यानंतर तो असं तो बबल फुटतो तोंडात. गुड. पण हे हार्मफुल नाही, ते जे काय आपण केमिकल नाही सगळे फूड तुम्ही शिकून आलात कुठेतरी? नाही, मी शिकलो नाही, पण म्हणजे आता माझी टीम आहे, त्यांना हे सगळं ट्रेनिंग आणि हे सगळं. आता हे सगळं तुम्हाला यू हॅव टू कीप युअरसेल्फ अपडेटेड की काय चाललंय. आता मुंबईमध्ये पण किती रेस्टॉरंट आहेत हे सगळ्या गोष्टी करतायत, आणि ते सगळ्या गोष्टी हे आउटडोअरला डिफिकल्ट जातात. कारण का कसं आहे की रेस्टॉरंटमध्ये कसे आहेत की एक 20-25 लोक बसली आहेत किंवा 50-100 लोक बसलेत. इकडे तुम्ही हजारांमध्ये तुम्ही लोकांना देत आहेत, आणि ते पण ऍट अ टाइम तुम्हाला द्यायचंय. तर त्याचं बॅकअप जे आहे तर हे बनवायला खूप वेळ लागतो. मग ते सगळं बनवणं आणि ते तेवढ्या लोकांना देणं हे चॅलेंज आहे. म्हणून तो म्हणजे आपण फ्युचर हाच आहे. आज तुम्ही बघाल तर लोकांना एक म्हणजे काहीतरी नवीन द्यायचंय. त्याचं सगळे क्विझिन आता एक्सप्लोर झाले. मग आता काय करायचं की चला आपण जे एक्झिस्टिंग गोष्टी त्यांना आपण वेगळ्या रीतीने प्रेझेंट करूया. नाही, पण हे मॉलिक्युलर जे आहे ते तुम्ही लग्नामध्ये 1000-2000 लोक हे कसं पण ते आधीच करून ठेवायचं? नाही, ते करत जायला लागतं. मग ते भरपूर टीम आहे या गोष्टींसाठी 15-20 लोक तिकडे हे काय लोक असं ठक 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 खाते. हो आहेत ना घेणारे. ते पाणीपुरी कोणी खाल्ल्यानंतर एकाने तर थांबत नाही. ऑथेंटिक आणि एकदम मस्त आहे. हो, थँक्यू. खूप छान आहे. मग हीच तुम्ही जी आता इनोव्हेशन्स करता, तर तुम्हाला मला असं वाटतं तुमचं स्पेशलायझेशन जे आहे ते जास्त करून मराठी मेन्यूमध्ये आहे. राईट. मराठीमध्ये तुम्ही काय इनोव्हेशन करताय? तुम्हाला ते दाखवतो. आणि कसं आहे की ह्याच्यामध्ये कॉन्शियस एफर्ट आहे की मराठी प्रॉडक्ट्स आहेत ना ते आपण पुढे आणले पाहिजेत. आज तुम्ही बघाल सगळ्या लग्नांमध्ये म्हणजे साऊथ इंडियन काउंटर असतो, पंजाबी काउंटर असतो, चायनीज, इटालियन सगळं असतं, पण मराठी फूड हे आपण ठेवत नाही. आता तुम्ही बघाल तर इतर म्हणजे एक अशी भीती असते की बाबा आपलं घरचंच जेवण काय ठेवायचं, ते भरली वांगी आणि बटाटे सुकी भाजी ते काय ठेवायचं, असं करता करता आपण ठेवतच नाही.
आणि मग शोकेस कधी करणार. मग आम्ही काय करतो की एस्पेशली मराठी ऑडियन्ससाठी ज्यांना ही गोष्टी माहिती आहेत, त्यांनी आता पुरणपोळी आहे त्यांना माहिती आहे, आणि पुरणपोळी आज इझिली अवेलेबल पण आहे, किंवा झुणका भाकर आहे, तर झुणका भाकर तर काय बाबा ती तर खूप कॉमन गोष्ट आहे ना, ती लग्नांमध्ये कशी ठेवणार. आता तुम्ही म्हणजे बटाटे वडा आहे, वडापाव तर म्हणजे रस्त्यावर पण मिळतो, मग तेवढ्या मोठमोठ्या लग्नांमध्ये कसं वाटेल. तर त्याला आम्ही वेगळ्या तऱ्हेने आता प्रेझेंट करतोय. तर तुम्हाला नेक्स्ट तुम्ही बघाल तर तुम्हाला दाखवतो, म्हणजे थोडंसं जरा कसं इनोव्हेट मराठीमध्ये करतोय आम्ही. अरे वा वा, खूप सुंदर दिसतंय सगळं. मला नाही प्रेझेंटेशन एवढं आवडतंय ना, आणि ते स्वतःने असं तिरपं वगैरे ठेवलंय. आता ह्याच्यामध्ये काय केलं, हा. ह्याच्यामध्ये तर तुम्ही पण खा पण यावेळेला. मी एक एकटे मराठी आहे, मी खाणार नक्की. आता ह्याच्यामध्ये काय केलंय की ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे फ्युजन केलंय. मराठी जो मेन जसा म्हणजे त्याचा इसेन्स आहे तो मराठी आहे, बट जे प्रेझेंटेशनसाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी थोडेसे आम्ही कमर्शियल यूज केलेत. आता बर, आपण चालू करूया. हे काय आहे? आता हे आम्ही झुणका भाकर पॉकेट्स केलेत. ओके, पिठा पॉकेट सर. पिठा पॉकेट सारखं. ओके, तर ते तुम्ही ट्राय करा. बघा आता मी तुम्ही पण घ्या एक. हो नक्की. आता तुम्ही बघाल तर इकडे म्हणजे आतमध्ये झुणका आहे. हा. ओके, ही भाकरी आहे. म्हणजे एका भाकरीचे 2 पीसेस केलेले आहेत, छोट्या भाकरीचे, आणि त्यामध्ये स्टफ केलेले आहेत. थोडंसं ठेचा पण आहे त्यामध्ये. तर ते आता हे असे गरम गरम तुम्ही लाईव्ह काउंटर असं देतोय आपण. लोकांना खूप आवडतं म्हणजे त्यांना, आणि ते त्यांना एक प्रकारचं प्राईड पण आहे. अरे हे बघ कसं म्हणजे झुणका भाकर कसं प्रेझेंट करतात ना, ही परफेक्ट आहे. प्रॉपर मस्त झुणकाच आहे तो. खूप सुंदर आहे. मला एक आवडतंय की त्याचं ना छोटं छोटं केल्यामुळे ना सगळ्याचा आस्वाद घेता येतोय. नाही तर आपण एका काउंटरवर जातो आणि तेवढंच खातो फक्त. बरोबर आहे. खूप सुंदर आहे, मस्त आहे. आता दुसरं बघा, हे बटाटे वड्याचा मसाला आहे. सो हा एक बटाटे वडा आणि ती आपली लसणीची चटणी. हा, करेक्ट. आणि एक बाईट साईज आहे, सो यू कॅन जस्ट पुट इट इन युअर माउथ. आणि असे तुम्ही किती 100, 200, 400 पदार्थ ठेवता? हा, जसं क्लायंटची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे. हे ना दिसायलाच सुंदर आहे एवढं की ते म्हणजे असणारच चवीला चांगलं. आता ही थोडीशी एकदमच इनोव्हेटिव्ह डिश आहे. ही आपण पुरणपोळी आपण जी आहे, ओके, जो पुरण आहे आणि त्याच्यावरती सॅफरन क्रीम आहे, आणि इट इज प्लेस्ड इन अ टार्ट. वाव. सो हे ॲज अ डिझर्ट म्हणजे इज अ व्हेरी व्हेरी इनोव्हेटिव्ह थिंग, आणि लोकांनी खूप अप्रिशिएट केलं आहे, कारण का त्यांना ते फ्लेवर्स येतात पुरणपोळीचे, बट प्रेझेंटेड इन अ कम्प्लीट डिफरंट मॅनर. आता हे सगळ्या गोष्टी आम्ही काय करतो की हे सुचतं कसं, ते सारखे एक्सपेरिमेंट्स करायला लागतात. काय काय गोष्टी पिकअप होतात, काय काय गोष्टी. मला वाटते आईनी सांगितलं असेल पुरणपोळी ह्याच्यात कर, किंवा आय मीन 2 पिढ्या असल्या ना की तो आईबाबांनी ते ऍक्च्युअल ओरिजिनल आणि तुमचं ते कंटिन्युअस एक्सपेरिमेंटेशन ह्याच्यामधनं ते एवढं येत असेल ना. आणि दिसणं चांगलं ते फार नाही, हे दिसायला खूप म्हणजे कारण हे म्हणजे चांगलं दिसतंय म्हणूनच माणूस पुढे जाऊन ते उचलणार. मग हे पुरण आहे, हे सॅफरन क्रीम आणि आतमध्ये पुरणचा मिक्स केलेलं आहे. बघा आतमध्ये ते पुरण आहे आणि वरती सॅफरन क्रीम आहे त्याच्यावरती. हो, ते खायचं आता. फॅन्टॅस्टिक. मला असं वाटतं सगळ्या मराठी लोकांनी आता पारंपरिक पदार्थांना थोडंसं असा आधुनिक टच द्यायला हवा. घरी करता येईल आपल्याला. हो हो, हे आवडलं मला. ते नाहीतरी मुलं असं काय काय खातच असतात ना. आपण मेक्सिकन खातो आणि ते बुरिटो काय असतं तो, बरिटो मस्त आहे, मला आवडलं. आणि काय ना ह्याच्यामध्ये म्हणजे हे आता आम्ही म्हणजे मराठी लग्नांमध्ये आम्ही काय काय असं एक मराठी काउंटर करतो जिकडे ह्या गोष्टी थोड्या प्रमाणात असतात. पर्सनली तुम्ही मला विचारलं तर ऑथेंटिक फूड इज व्हॉट आय प्रिफर. पण त्याची चव, ह्याची तर चव ऑथेंटिकच आहे. करेक्ट. तर आणि नॉन मराठी वेडिंग असतील ना त्यामध्ये तर आम्ही प्रॉपर मराठी म्हणजे त्यांना जसं मराठी खाल्लं पाहिजे किंवा आपण जसं घरी खातो तसंच प्रेझेंटेशन पण देतो. अच्छा. थालीपीठ जे आहे ते गरम गरम तिकडे तव्यावरती शेकून त्यांना देणार, किंवा इवन जसं पूर्ण स्प्रेड आपलं, आणि त्यांना सगळ्या गोष्टी आवडतात. भरली वांगी आणि तिकडे समोरासमोर आपण उकडीचे मोदक बनवतो आहे, किंवा भाकरी त्या बायका भाकऱ्या भाजतायत.
चटण्या आपण ठेचे तिकडच्या तिकडे बनवतोय. तर हे सगळं त्यांना खूप इंटरेस्टिंग वाटतं. आपल्या ऑडियन्सला थोडासा कसं आहे की मराठी गोष्टी ठेवण्यामध्ये एक थोडासा एक संकोच असतो, एस्पेशली रिसेप्शनमध्ये. पण एक ट्रेंड बघितलाय जो म्हणजे मी म्हणेन की त्याचा श्रेय मी काय स्वतःला देणार नाही, बिकॉज इट इज नॉट पॉसिबल. बट फॉर्च्युनेटली फॉर अस एक रिव्हर्स ट्रेंड झाला फ्यू इयर्स बॅक, मी म्हणेन 10 वर्षांपासून, जिकडे मराठी लग्नांमध्ये, स्पेशली मोठ्या लग्नांमध्ये पंगत परत आली. अच्छा. जी पूर्वी लोक बसून जेवायचे, आता ते तुम्ही बघाल तर ऑलमोस्ट मोर ऑन लेस सगळे बुफेवर गेलाय. आणि तुम्ही बघाल ते सगळे 5 स्टार्समध्ये तोच एक स्टँडर्ड मेन्यू असतो. म्हणजे तुम्हाला म्हणजे द रेग्युलर मेन्यूमध्ये पंजाबी असणार, चायनीज, इटालियन, चाट हाच प्रकार असतो. बाकी तुम्हाला नवीन काय त्या, आणि नवीन जरी असलं तरी एवढं डिटेलिंग नसतं. आता बरेचसे हे जे म्हणजे टॉप क्लास महाराष्ट्रीयन क्लायंट्स आहेत, आता हे कसं आहे, दे आर ते जग फिरतात. ते म्हणतात की अरे मी हे सगळीकडे आम्ही खातोय, आम्हाला तुम्ही ते देऊ नका. दे आर कमिंग टू अस फॉर आवर ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन फूड, आणि ते सिट डाऊन पंक्तीमध्ये. अच्छा, हल्ली पंगत परत येते. हो हो, 100-200 लोकांची पंक्ती आम्ही ठेवतो, आणि ते आम्ही ऍक्च्युली वी आर डुईंग दॅट अक्रॉस मुंबई, सॉरी महाराष्ट्र, गोवा. गोव्यात एक पंगत केली आता रिसेंटली. पुण्यात आम्ही करतो. आणि गंमत म्हणजे पुण्याला म्हणजे आम्हाला बोलवलं जातं. तर तिकडे मी म्हणजे आता मी चितळे फॅमिली आहे, त्यांचं एक पुण्यात आम्ही लग्न केलेलं. तर त्यांचा मेन्यू जो होता तो पण असा वर्सेटाईल होता, पण त्यांना पण एक महाराष्ट्रीयन ठेवत होतं. तर मी बोललो की बाबा पुण्यात ते ब्राह्मणी जेवण ठेवण्यात काहीच अर्थ नाही, कारण का त्यांना अळूची भाजी. पुण्यात त्या गोष्टी ठेवण्यात काय अर्थ नाही. मी सांगितलं की आपण ते ठेवूया नको, आपण असं काहीतरी मेन्यू ठेवूया जे पुणेकरांनी खाल्लंच नसेल. तर मग तिकडे जो मेन्यूचा स्प्रेड जो होता ना, तो सगळा असा होता की तो मेन्यूचं मी टायटल पण असा एक मेन्यू कार्ड केलेलं त्यांच्यासाठी. आणि तो टायटलच होता की ट्रेजर्स ऑफ महाराष्ट्र. ओके, तर त्याच्यामध्ये अशा गोष्टींचा एक, आणि थोडीशी असं लाईन लिहिलेली की हे अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी रेडिली मिळत नाहीत. म्हणजे एक तर तुम्हाला कोणाच्या तरी घरी जाऊन तुम्हाला जेवायला लागणार त्या गोष्टी. म्हणजे जसं आता CK पॅनकडे तुम्ही आलात तर त्यांची वालाची सोजी किंवा इवन मसुऱ्याची खिचडी, मग GSB लोक आहेत त्यांच्याकडची कैरीची उडदा मेथी. आता हे त्यांच्या मुलांना पण त्या गोष्टी आता माहिती आहेत का, हे प्रश्न आहे त्याचा. किंवा पाठारे प्रभू लोकांचं एक त्यांची एक गोडी बटाटी असते, एक अन्न सांबार आहे. तर असं एकदम देर इज सो मच ऑफ वर्सिटॅलिटी इन महाराष्ट्रीयन फूड की मी असं मजेत सांगतो की तुम्ही फक्त माझ्याकडे 7 दिवस या, 7 दिवस तुम्हाला वेगळं मराठी जेवण देऊ शकतो मी. तर ह्या गोष्टी आपण क्युरेट करूया आणि पुणेकरांना आपण ते देऊया. तर एकदम म्हणजे इट बिकेम अ बिग, इट वॉज व्हेरी सक्सेसफुल. कारण का प्रत्येक जण येऊन सांगत होतं की अरे हे कसं केलं, ते कसं केलं, आणि ही गोष्ट कुठे आहे, त्याच्या पाठी एक ट्रेडिशन आहे, हिस्ट्री आहे. तर त्या गोष्टी, आणि दॅट इज वन ऑफ माय पॅशन्स की त्या गोष्टी हाऊ डू यू ब्रिंग इट फोरफ्रंट, की त्या गोष्टी जोपर्यंत आपण पुढे प्रमोट करणार नाही तोपर्यंत ते लोकांपर्यंत पोहोचणारच नाहीयेत. तर दॅट इज वन ऑफ माय, म्हणजे मला ते खूप करायला आवडेल की बाबा ते तुम्हाला लोकांना महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण इन अ व्हेरी डिफरंट मॅनर, इन अ व्हेरी स्टायलिश गोष्टी तुम्हाला ते मिळालं पाहिजे. आणि हे सुद्धा ना ते तुम्ही अनेकदा करून बघत असाल ना की हे दोन एकत्र केलं कसं होईल, कसं लागेल, म्हणजे त्याचं टेक्स्चर, त्याचं ते क्रंचीनेस, खूप ट्रायल अँड एरर असेल ना. राईट. ह्याच्यामध्ये काय आहे की मजा पण येते आम्हाला करण्यामध्ये, आणि कसं आहे की यू आर इन्व्हॉल्ड इन द क्रिएटिव्ह प्रोसेस. क्रिएटिव्हली तुम्ही जेवढं इन्व्हॉल्ड राहाल, इनफॅक्ट माझं बॅकग्राऊंड आहे बिझनेस मॅनेजमेंटचं. अच्छा. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आय रिअलाइज दॅट दिस इज ऍक्च्युली नॉट अ बिझनेस, दिस इज इफ यू ट्रीट इट लाईक अन आर्ट. हा तुम्ही आर्टच्या डिरेक्शनमध्ये तुम्ही नेलात या बिझनेसला तर देर इज अ हाय प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. कारण का दरवेळेस तुम्ही इन्व्हॉल्ड आहात प्रोडक्टमध्ये, आणि हा क्षेत्र असं आहे की नवीन नवीन तुम्ही गोष्टी बनवू शकतात. ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की हे तर एक आर्ट आहेच, पण पीपल मॅनेजमेंट आहे.
एवढ्या सगळ्या लोकांना केटर करायचं आणि हे पॅशनशिवाय होणार नाही. तर मला एक प्रश्न पडतो की हे इतकं सुंदर आहे सगळं, मग कधी रेस्टॉरंट काढावंसं नाही वाटलं का? रेस्टॉरंटसाठी स्किल सेट थोडे वेगळे आहेत. फ्युचर प्लॅन्स आहेत आमचे. कारण हे कुठेच मिळणार नाहीये. करेक्ट, ते फ्युचर प्लॅन्स आहेत. पण अजूनही म्हणजे कसं आहे की प्रत्येक गोष्टीला ऑर्गनायझेशन पण मच्युअर व्हायला लागते. आणि सध्या वी आर प्युअरली फोकस्ड ऑन इव्हेंट केटरिंग, आउटडोर केटरिंग. आणि या फ्युचरमध्ये पण मला निश्चित म्हणजे एक रेस्टॉरंट करायला आवडेल. माझी इच्छा आहे की महाराष्ट्रीयन पद्धतीचं जास्ती असेल तर आय विल बी हॅपियर. कारण का आणि इनफॅक्ट मला ते अशा एरियामध्ये करायला आवडेल जिकडे मराठी ऑडियन्स नाही आहे. अच्छा, असं करायचं तुम्हाला? कारण का म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांना आपण मराठी जेवण देण्यामध्ये आनंद आहेच, पण नॉन महाराष्ट्रीयनला मराठी जेवण देण्यामध्ये जास्ती आनंद आहे. नाही, पण हे खूपच छान आहे. कारण हे जर रेस्टॉरंट काढलं ना, तर माझ्या मते हे असं इनोव्हेशन कोणी केलं नाही. यू आर ब्रिंगिंग अ रिव्होल्युशन इन केटरिंग इंडस्ट्री. म्हणजे फूड इंडस्ट्री तर आहेच, पण मला असं वाटतं इव्हन केटरिंगमध्ये थोड्याफार प्रमाणात मॉलिक्युलर गॅस्ट्रॉनॉमी करणारे आहेत रेस्टॉरंट्स, पण 1000-2000 लोकांना हे असं देणं आणि सतत रिइन्व्हेंट करणं, दॅट इज समथिंग. आणि कसं आहे की तुम्ही जोपर्यंत ते करत नाहीत ना तोपर्यंत यू कॅनॉट बी ऑन द टॉप. म्हणजे तुम्हाला ते म्हणजे एवढं कॉम्पिटेटिव्ह आहे जग की म्हणजे तुम्ही बघाल की बरेच वर्षांपूर्वी, आता एक म्हणजे मी म्हणेन 2010-12 नंतर हे 5 स्टार्स लग्नांच्या क्षेत्रामध्ये आले. पूर्वी 5 स्टार हे वेडिंग्स करायचे नाहीत. किती 5 स्टार्स आता इंडस्ट्रीमध्ये आहेत. पूर्वी आमची कॉम्पिटिशन फक्त केटरर्स बरोबर व्हायची. आता आमची कॉम्पिटिशन 5 स्टार्स बरोबर पण आहे, केटरर्स बरोबर तर होतीच, आधी पण होतीच आणि आता पण आहे. प्रायव्हेट बँकवेट्स आहेत. तर इनफॅक्ट आमचा पूर्ण फोकस असतो की हाऊ डू वी गेट दीज पीपल बॅक टू अस. कारण का 5 स्टार्स तुम्हाला युनिक गोष्टी देऊ शकत नाहीत. दे कॅनॉट गिव्ह यू सर्व्हिस. तुम्हाला आज 5 स्टारमध्ये कितीही श्रीमंत माणूस असून दे, 5 स्टारमध्ये तुम्हाला जाऊन उभंच जड प्लेट्स हातात धरून तुम्हाला उभं खायला लागतं. तुम्हाला कुठे तुम्हाला बसून खायला मिळणार आहे? नाही मिळणार. तर इनफॅक्ट बरेचसे नॉन महाराष्ट्रीयन कम्युनिटीज ॲक्च्युली डू दॅट. ते 5 स्टार्सना काही त्यांना किती त्यांच्याकडे श्रीमंत असतील ते, पण त्यांना तसा दिखावा करत नाहीत. ते म्हणतात की आम्ही ग्राउंड बुक करू आणि 500 गोष्टी ठेवू, पण 5 स्टारमध्ये आम्ही देणार नाही. कारण का त्यांना तेवढी स्किलसेट नसते, त्यांची विजन वेगळी आहे. त्यांचं कसं असतं की त्यांचा एक म्हणजे पहिलं माहिती तर एक ओनर ड्रिव्हन कंपनी आणि 5 स्टारमध्ये तो फरक आहे. कारण का आम्हाला नावामध्ये जास्ती इंटरेस्ट असतो की आमचं नाव व्हावं. पैसे तर बाय डिफॉल्ट तुम्ही कमवतातच, पण मला कोण असं रिस्ट्रिक्शन नाही की तुमची फूड कॉस्ट एवढीच राहिली पाहिजे किंवा काय. दॅट इज नॉट. म्हणजे आज मी अशा किती वेळा आमचं होतं की बाबा इनिशियली जोपर्यंत त्या गोष्टींना प्रतिसाद तेवढा मिळत नाही तोपर्यंत खिशातले पैसे आपण टाकून ती गोष्ट आपण इनोव्हेट करतो आणि बोलतो की नाही माझ्यातर्फे ठेवून द्या. असं बरेच वेळा करतो आपण. तर त्यावेळेस ती इट्स अ लॉस. पण ते 5 स्टार करणार आहे का? तुम्हाला 5 स्टार 1-2 गोष्टी ते इंटरेस्टिंग तुम्हाला देतील का? इनफॅक्ट किती गोष्टी असतात त्या गोष्टी ते तुम्हाला म्हणजे नवीन गोष्ट देणार नाहीत, कारण का दॅट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. त्यांना जमत असेल तरी देणार नाहीत ते. असे काही सेलिब्रिटीज आहेत का की जे तुमचे फॅन्स आहेत? मी फॅन म्हणणार नाही, पण म्हणजे एक मध्यंतरी एक अशी गंमत झालेली की आम्ही कोविडच्या पिरियडमध्ये एक नवीन इनोव्हेशन झालेलं आमच्याकडून. म्हणजे ते ॲक्च्युली घडलेली गोष्ट आहे. म्हणजे मी त्यामध्ये कितपत रोल प्ले केला तो मी सांगू शकत नाही, पण एक फॅमिली कसबेकर म्हणून एक फॅमिली आहे, ते खारमध्ये राहतात आणि त्यांच्याकडे एक लग्न होतं आणि ते बिकॉज ऑफ कोविड ते गॉट रेस्ट्रिक्टेड ओनली इन 25 पीपल. म्हणजे 25 लोकांचं ते हे होतं आणि खूप तो स्ट्रेसफुल पिरियड होता. मग त्यांनी म्हटलं की 25 लोकांमध्ये तर लग्न करायचं आहे, कारण का किती वेळ पुढे ढकलणार ना लग्न. तर कोविड पिरियडमध्ये बराच काळ तो चालला. तर त्यांनी मला फोन केला की अरे 25 लोकांमध्येच आपल्याला करायचं आहे, तर तुला जेवण देता येईल का? मी म्हटलं ठीक आहे करू. आणि त्यावेळेस काय सगळेच जण आम्ही म्हणजे म्हणजे देर वॉज नो अदर ऑक्युपेशन. सो की डेफिनेटली विल डू इट. आणि वी न्यू देम फॉर मेनी इयर्स. तर असं झालं की त्यांच्यासाठी मेन्यू ठरला आणि ते बोलले की काम कर, घरच्या घरीच करतोय तर प्रॉपर टिपिकल महाराष्ट्रीयनच जेवण पाहिजे आपल्याला. त्यामध्ये प्रॉपर उकडीचे मोदक, पुरणपोळ्या आणि सगळा मसाले भात आणि सगळा तो पारंपरिक जेवण तो एक मेन्यू झाला. व त्यांची मुलगी
जी एकदम शी वॉज व्हेरी असं शी वॉज माझ्याशी कम्युनिकेशन ती करत होती आणि ती मला सांगत होती की आपण आहे ना हे थोडेसे आपल्याला आमचे थोडेसे फ्रेंड आणि फॅमिली आणि ते पण मी त्यांना पण ओळखतो, तर त्यांच्याकडे आपल्याला थोडेसे आपल्याला फूड पाठवता येईल का, कारण का त्यांना आपण इन्व्हाइट तर करू शकलो नाही या लग्नामध्ये, ऍटलिस्ट आपल्यातर्फे त्यांना एक असं फूड जावं असं म्हणजे जेवण जावं अशी इच्छा आहे, म्हणून आपण पाठवू ना, काय हरकत आहे. 25 लोकांना काय आणि 50 लोकांना काय, आम्हाला आमचा एफर्ट तोच. पण मग द इंटरेस्टिंग पार्ट वॉज द क्युरेशन ऑफ द एंटायर हॅम्पर, की बाबा तो कसाच गेला पाहिजे, की इट्स अ वेडिंग हॅम्पर, तर तो एक असा एक वेगळ्या पद्धतीत गेला पाहिजे. तर मग आम्ही त्याला एक म्हणजे खूप आम्ही विचार केला, तिचे आयडियाज माझे आयडियाज मिळून मी तुम्हाला ती गोष्ट आणलेली आहे, दाखवतो मी. अच्छा, तो तुम्ही हॅम्पर सगळ्यांना पाठवलात? हा, तो आता ते काय झालं की आम्ही ठरवलेलं की एक 8-10 फॅमिलीजना ते हॅम्पर पाठवणार, आणि तो हॅम्परचा कसं त्याच्यामध्ये काय काय असणार, त्यामध्ये केळीची पानं असणार, सगळे पदार्थ असणार, त्याच्याबरोबर एक मेन्यू कार्ड असणार. अच्छा. ते मेन्यू कार्ड आता तो कसं त्याच्यामध्ये ते मांडायचं कसं, की बाबा आता केळीचं पान आपल्याकडे आणि साऊथमध्ये हे वेगळ्या पद्धतीने ठेवलं जातं. आपण सरळ उभं ठेवतो आणि हे आडवं ठेवतात साऊथ इंडियन लोक. आता ते डावी आणि उजवी बाजू पण लोकांना माहिती नाहीये, एस्पेशली बरेचसे नॉन महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांना तर माहितीच नाहीये, तर त्यांच्यासाठी एक लिटरेचर क्रिएट केलेलं. त्यानंतर मग अशी त्या लोकांना ते इन्व्हिटेशन असं गेलेलं की या हॅम्पर आम्ही तुम्हाला पाठवतोय, तर तुम्ही आमच्या पंक्तीला बसू शकत नाही, म्हणून तुम्ही तुमच्याच घरात नटून थटून तुम्ही बसा आणि आम्ही तुम्हाला पूर्ण सगळं तुमचं टेबल सजावट करण्याचं तुम्हाला पूर्ण हे देतो, म्हणून त्याच्याबरोबर गुलाबाच्या पाकळ्या, कॅन्डल्स हे सगळं पण पाठवलं. आणि गंमत ही झाली की हे आम्हाला वाटलं की 8-10 फॅमिलीजना पाठवायचं आहे, पण ते करता करता एवढं इंटरेस्टिंग होत गेलं की ते लोकांनी ते नंबर्स वाढवत गेले. आणि लिटरली यू विल नॉट बिलीव्ह, अक्रॉस मुंबई, ठाणा, नवी मुंबई, वी सेंड दॅट थिंग टू मोर दॅन 60-70 लोकेशनवर गेलं ते. अच्छा, हे सगळं तुमचं जे पंक्तीचं सगळं एवढ्या लोकेशन्सवर तुम्ही पाठवलं? हा, आम्ही एवढ्या लोकांना, ऑनेस्टली स्पीकिंग इट वॉज अ लॉजिस्टिकल नाईटमेअर, कारण का कसं आहे की हे प्री कुक्ड नाही ना, म्हणजे तुम्हाला हे खूप लवकर पण जेवण बनवू शकत नाही आणि खूप उशिरा पण बनवू शकत नाही. उशिरा बनवलं तर पोचणार नाही आणि लवकर बनवलं तर खराब होईल. तर ते विदिन अ पिरियड ऑफ हाफ एन आवर 45 मिनिट्स हे सगळं 20 प्रकार हे सगळे पॅक करायचे. अरे बापरे. त्यानंतर ते असं पण झालं नाही पाहिजे की तुमच्याकडे 4 लोक आहेत आणि ह्यांच्याकडे 6 लोक आहेत, तर 4चा डबा गेला 6ला, तर तिकडे पण गोंधळ होऊ शकतो. सो आम्ही ते पाठवलं आणि त्याच्यामध्ये गंमत झाली की लोकांनी काय केलं की म्हणजे आजच्या तारखेला लोक फोटो काढून इन्स्टावरती लगेच टाकतात, तर ती गोष्ट व्हायरल झाली. आणि मला त्याच्यानंतर एवढे त्याची एन्क्वायरी झाली. म्हणजे कोविडमध्ये वी वर सो बिझी की कोण मला फोन करते सांगून की बाबा आमचा 10वा लग्नाचा वाढदिवस आहे आणि आम्ही इथे लंडनमध्ये आहोत, आम्ही इथे तिथून येऊ शकत नाही, तर आमच्यातर्फे सगळे आमच्या फॅमिलीजना हे तुम्ही पाठवा. किती मोठी उद्योजकांनी यूज दिस ॲज अ गिफ्टिंग पार्ट. दे गिफ्टेड इट टू देअर नॉन महाराष्ट्रीयन फ्रेंड्स, की बघा मराठी जेवण कसं असतं, कारण का नॉन महाराष्ट्रीयांना मराठी जेवण म्हणजे नॉनव्हेज वाटतं अजूनही, किंवा मालवणी आणि कोल्हापुरी जेवण असतं आणि आपण व्हेजिटेरियन खातच नाही. आपली संस्कृती एवढी रिच आहे की मराठी पदार्थ एवढे आहेत आपल्याकडे, तर ते लोकांना माहिती नाही. तर तसं तो एकदम त्याचा हे झालं. द हायलाईट ऑफ दॅट वॉज की सेलिब्रिटीज किती लोकांनी हे मागवलं आमच्याकडून. यू विल नॉट बिलीव्ह की जेवढे मोठे शेफ्स आहेत ते, आणि त्यांना कसं आहे की त्यांना कोणीतरी पाठवलंय की ॲज अ गिफ्ट. संजीव कपूर त्यांना पाठवण्यात आलं. मग विकास खन्ना आहे, विकास खन्ना जेव्हा इंडियामध्ये आलेले त्यांना एकाने गिफ्ट म्हणून पंगत पाठवलेली. रणवीर ब्रार आहेत आणि मग सुप्रिया सुळे आहेत त्यांच्याकडे, आणि ते कसं मला ओळखतात, तर त्यांनी लगेच मला मेसेज केला, अरे तुझी मला पंगत खूप आवडली. आणि मी बोललो की मॅडम जरा इन्स्टावरती फोटो काढून टाका आणि मला टॅग करा, तर त्यांनी केलं ते. अरे वा. मग शबाना आझमींकडे पंगत गेलेली, मी मराठी व्हेजिटेरियन जेवण त्यांनी त्याचा आस्वाद घेतला. आणि जेनेलिया आणि रितेश देशमुख त्यांच्याकडे हे गेलेलं आणि त्यांना खूप आवडलं ते. सगळ्यात हायलाईट वॉज वेन आय गॉट अ कॉल फ्रॉम द मॅनेजर ऑफ
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली, हो, आणि त्यांच्याकडे हे जेवण गेलं. अरे वा, दॅट वॉज म्हणजे एकदम इट वॉज युनिक. आणि त्यांच्यासाठी थोडंसं चेंजेस पण केलेले, कारण का त्यांना ग्लुटन फ्री आणि शुगर फ्री असेल. नाही, ग्लुटन फ्री आणि व्हिगन हम्म. असं पाहिजे होतं. मग जे काय पॉसिबल आहे ते आम्ही करून त्यांना तसं पाठवलं. आणि तिने पण म्हणजे त्याच्यावरती पण म्हणजे इन्स्टावरती तिने पोस्ट केलेलं. सो इट वॉज दॅट बिकेम व्हेरी सक्सेसफुल. बघूया का आपण हो ते? हो, नक्की नक्की. तर तुम्हाला त्याचं मी दाखवतो की कसं ते प्रेझेंट Oh, आम्ही okay. करायचो. ओके, दिस इज हे एकदमच हे इनोव्हेशन. असं अशी बॅग तुमच्याकडे यायची आणि अरे वा. हा. सो हे केळीचं पान. हे केळीची पानं आम्ही अशी द्यायचो. ओके, आणि मग सगळे एक एक पदार्थ असे बॉक्स, आणि हे ते गुलाबाच्या पाकळ्या आणि हे असे लावून हे असे करायचं. तुम्ही ते पंगत सर्व करू शकतो. त्याच्यामध्ये पण टी लाईट कॅन्डल्स आहेत. हो. पण आहेत. आणि मग हे चटणी, कोशिंबीर. त्याच्यात आहे ऍक्च्युली. हो, आहेत आहेत. त्यात काय? उकडीचे मोदक आहे त्याच्यामध्ये. ओ माय गॉड. आणि मग ही असा एक मेन्यू कार्ड, मेन्यू कार्ड आहे. असा एक मेन्यू कार्ड जायचा. त्याच्यामध्ये सगळ्या क्युरेटेड मराठी पंगत हॅम्पर. द मराठी पंगत is an initiative to popularize the Maharashtrian cuisine and the traditions. Wow. Introducing whole new way of celebration. Wow. अच्छा, तुम्ही- आतमध्ये काय आहे मग? आत कसं ठेवायचं? हा, ऑन द लेफ्ट आर द कॉन्डिमेंट्स अँड ॲपेटायझर्स, तुम्ही ऑन द राईट. ती जागा बाजू बघितली बघा, तिकडे एक. हा, अच्छा, इथे आहे. तर बघा असं आम्ही हे असं प्लेसमेंट. प्लेसमेंट अशी करायचो. आणि मग त्या सगळ्यांनी छान कपडे घालून हे हा. खाता खाता फोटो पाठवायचा. करेक्ट. माझ्या घरी कधी येणार आहे पण? आणि ह्याच्यामध्ये म्हणजे इनफॅक्ट आय एम सो प्राऊड की वाव. खूप लोकांनी ते मी आता घरी घेऊन जाते. नक्की नक्की. हे खूप लोकांनी त्याचं म्हणजे काय काय बघू देत एवढी आहे? हे असे 18 ते 20 पदार्थ असायचे. ओके, ह्याच्यात काय आहे? मटर पॅटीस ह्याच्यात. हे वरण असणार, ओके, हे श्रीखंड आहे, वाव. आणि हे साधा भात आहे. हा, हे कोथिंबीर वडी आहे, उकडीचे मोदक आहेत, बटाट्याची सुकी भाजी आहे, खमंग खमंग. काकडी आणि मसाले भात, चटणी आहे, चपाती. मग हे ते पंचामृत असणार, लोणचं आहे, पंचामृत हे recipe वालाचं घेणार बिरण आहे. आहे, वालाचं बिरण आणि भरली वांगी. वाव. मी पंचामृताची रेसिपी तुमच्याकडनं घेणार आहे. नक्की नक्की. हे म्हणजे आय एम सो प्राऊड की हे ऍक्च्युली बरेच लोकांनी कॉपी पण केलं. But- आणि नाही, विच इज यू आर द ट्रेंड सेटर. नाही, मोर दॅन दॅट आहे ना, आय विल बी व्हेरी हॅपी की मराठी फूड, कारण का एक दोन माणसं हा. मराठी फूड पॉप्युलर करू पण शकत नाहीत. मोर द मेरियर. आणि तो एक पिरियड असा झाला की लोकांनी म्हणजे, आणि कसं झालं की नॉन महाराष्ट्रीयन लोकांचा एवढा प्रतिसाद आला की त्यांनी फोन करून त्यांनी एन्क्वायरीज केल्या. इनफॅक्ट मला त्याच्यासाठी किती लोकांनी सांगितलं की रेस्टॉरंट सुरू कर. ऍक्च्युली ते आता प्लॅन्स आहेत, पण सध्या काय तसा तेवढा वेळ पण नाहीये, तर त्यासाठी एक सेपरेट टीमच आम्हाला सेटअप करायला लागणार त्यासाठी. फक्त तुमच्या इनोव्हेशनसाठी, कारण हा. तेवढं नाही मिळत आपल्याला. बरोबर. आता एक असा एक प्रश्न आहे, हे एवढं सगळं तुम्ही करता, मराठी माणसाचा खास प्रश्न, हे एक्सपेन्सिव्ह आहे का? एक्सपेन्सिव्ह कसं आहे की त्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही एक लक्षात आलं पाहिजे की आपण घरगुती जेवण बनवतो तसं तर ते होणार नाही. कारण का कसं आहे की आपली एक मॅनपॉवर असते त्या पाठी. आणि परत कसं आहे की हे जरी आम्ही केटरर्सच्या दृष्टिकोनाने पाठवतो, आमच्या आणि रेस्टॉरंटमध्ये फरक सांगतो तुम्हाला. कुठलाही केटर असतो ना, मग तो त्याचा हात असतो ना, म्हणजे उदाहरण आमच्याकडे आचारी जे आहेत ना, ते मीठ कसं टाकतात, ते मीठ असं टाकणार, मोजत चमच्याने नाही. टाकणार नाहीत. तर आमचे पोर्शन्स ऑल्सो यूज. त्यांना थोडं थोडं जमत नाही. आता हे 3 लोकांचं आहे खरं, हा. पण हे 3 लोकांचं कधीच नसतं. हे हे खरं 3 लोकांचं आहे. हे 5-6 लोकांचं होतं ते. माझ्यामध्ये 10 लोकांचं असणार. हा, मग ते पण पाठवताना आम्ही एवढं पाठवायचो म्हणून ते त्याची रिझनेबलच प्राइस होती. हा. आता थोड्या प्रमाणात आम्ही थोडंसं ते कमी केले, कारण का ऍक्च्युली वी कॅनॉट मॅच बोथ द पण हे थिंग्स टुगेदर. पंगत तुम्ही आता पाठवत नाही. ओनली ऑफ सीझन मध्ये करतो ते. ऑफ सीझन मध्ये हा, करतो. कारण आपले एवढे प्रेक्षक आहेत की ते एन्क्वायरीज विचारणार नक्की. तुम्हाला. आम्हाला ते आम्ही ऑफ सीझन मध्ये ते नक्की हँडल करतो. कारण का सीझन लग्नामध्ये काय होतं की वी आर सो फोकस्ड, आणि नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, हो, एप्रिल, मे मध्ये एवढी म्हणजे एवढी फंक्शन्स असतात. तर बरोबर. हे सगळं मॅनेज करणं. आणि परत कसं आहे की जसं मी म्हणलो की जेवण, फूड हे शेवटी एक्सपिरियन्स आहे. त्यामध्ये तुम्ही निग्लिजन्स करू शकत नाही. नाही. आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते म्हणजे तुम्हाला यू हॅव टू बी इन्व्हॉल्ड. म्हणून जे जून नंतर जे सण सगळे सुरू होतात, मग रक्षाबंधन असतील,
असेल किंवा बाकीचे बरेचसे जे आपले घरगुती सण आहेत त्यामध्ये आम्ही हे लोक आमच्याकडून घेऊन होतात. पण मग 100च्या खाली पण देता तुम्ही, कारण तुमच्या हजारामध्ये असतात ना? नाही, आम्ही त्याच्यासाठी एक सेपरेट डिव्हिजनच केली आहे. म्हणजे छोट्या छोट्या प्रमाणात एक 15-20 लोकांसाठी पण असं, तेव्हा पण ते फक्त बनवून आम्ही पाठवतो हे सगळं. नाईस. खूप छान. मला तुमच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं. आणि आम्ही जेव्हा नुसतंच जातो लग्नाला तेव्हा हे नुसते काउंटर्स असतात, खातो आणि म्हणतो ह्याच्यात मीठ कमी होतं, हे चांगलं नव्हतं, म्हणजे एवढंच हल्ली असतं की हे ना जरा हे चांगलं होतं आणि हे नाही, एवढंच बोलून बाहेर पडतो. पण त्याच्या मागे एवढी मेहनत आहे आणि तुम्ही तर खूप वेगळ्या पद्धतीने हे करताय आणि हे एक रिव्होल्युशन आहे मला वाटतं. तर त्यामुळे खूप छान तुमचं काम आहे. तुम्ही रेस्टॉरंट नक्की काढा आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की तुम्ही एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट काढायला हवी मुलांसाठी, तरुण मुलांसाठी, की त्यांनी हे शिकलं पाहिजे, हे सगळी नवीन इनोव्हेशन्स. आणि 10 लोकांना 15 लोकांना करणं वेगळं आणि 4,000 5,000 लोकांना हे करणं, हे एक आय थिंक यू आर अ इन्स्टिट्यूट इन युअर सेल्फ. थँक्यू. नाही का, एवढ्या सगळ्या लोकांचं सगळं करवून घेणं त्यांच्याकडे सोपं नाही येते. ते वर्षांची तपश्चर्या आहे. सगळे माझी फॅमिली आणि आई-बाबांची पण त्याच्यामध्ये. माय फादर इज अ पायनियर इन दिस. त्यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा केटरिंगचा सी पण नव्हता. सो तिथपासून सुरुवात झाली. मग आईची मदत, मग मी आलो आणि मग माझी सगळी पूर्ण टीम आहेत, जे काय सगळे मॅनेजर्स आहेत, शेफ्स आहेत, सगळे काही जण तर 30-30 वर्ष आमच्या बरोबर आहेत. तर तो पूर्ण ती स्ट्रेंथ आहे, ते पाठबळ आहे. त्याशिवाय काय आपण काहीच करू शकत नाही. खूप छान वाटलं. आणि हे सगळा तुम्ही जो स्प्रेड मला खायला दिला त्यामुळे खूप सुंदर, खूप चविष्ट प्रेझेंटेशन, सुंदर, 10/10 आणि एक वेगळाच पॉडकास्ट झाला. खूप मजा आली. तुम्ही खास इकडे बोलवून ऍक्च्युली सर्व केलं. खूप थँक्यू. आपण संपवायच्या आधी अजून एक डिझर्ट खाऊया. एक माझ्या पोटात जागा नाही. एक आपण करूया. वन फॉर द रोड. अच्छा, ओके. एंडिंग विथ अ स्वीट. येस. त्यामध्ये पण एक नाविन्य आहे म्हणून तुम्हाला ते दाखवतो. म्हणजे ते नाविन्य आहे ना, त्यामुळे काय बरं असेल, मला त्याचं असं जरा एक फॅसिनेशन आहे की काय असेल असं. आता काय येतंय माझ्यासमोर? आता हे बघा, एक हे आहे, ह्याला नटेला जार म्हणून म्हणतात. नटेला जार पडतंय असं. ओके. आणि हे गुलाबजामुन कुनाफा. आता हे दोन्ही असे, हे वेस्टर्न डिझर्ट आहे आणि हे आपल्या इंडियन डिझर्ट आहे. तो एक आपण ट्राय करूया. हे सगळे असे त्याचे क्रीम आणि हे जरा थोडं गार्निश केलेलं आहे त्याला. अच्छा. आणि हे बेसिकली चॉकलेट बेस्ड आहे. पण आता ते प्रेझेंटेशन इज म्हणजे काय म्हणतात, मी जसं म्हणालो, हे बघूनच कोणाला खावंसं वाटेल. आता ते एवढं इंटरेस्टिंग त्याचं प्रेझेंटेशन असतं की ते तुम्हाला, म्हणजे जसं मी म्हणालो की ते जो दिखताय वो बिकताय. आणि जे तुम्ही समजा ते तसं प्रेझेंट नाही केलं तर आता लोक तेवढी, म्हणजे त्यांना दे आर, आणि त्यांना काही लोकांना फोटो काढून ते इन्स्टावर टाकायला खूप आवडतं. आणि नुसता गुलाबजाम पेक्षा हे मात्र खावंसं वाटतं. आता याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. गुलाबजाम पण आहे, रबडी पण आहे आणि कुनाफा पण आहे. आणि हे इट्स अ केक. हे काय? इट्स अ पेस्ट्री. ओके. हे खायचं का आता? हो, ऑफकोर्स. मी हे खातो, तुम्ही ते आणि हे दोन्ही खा. आय विल हॅव अ बाईट ऑफ दिस. वाव, अमेझिंग. खूप सुंदर आहे. आणि असे तुम्ही डेझर्ट एकेका वेळेला 15, 20, 25 लावता? हो. इनफॅक्ट ते म्हणजे द एंटायर एफर्ट इज की हाऊ यू कॅन म्हणजे मेस्मराइज पीपल. दिस इज मेस्मरायझिंग. तुम्हाला सांगतो मी, हा माझा एक म्हणजे एक अॅनॉलॉजी आहे की एक नाटकाचा प्रयोग असतो. तो कसा की त्यामध्ये समजा फ्रंट रोची लोक आहेत, त्यांना समजा कंटाळा आला किंवा झोप आली तर तो जो नट आहे त्याला खूप त्रास होईल. किंवा फॉर दॅट मॅटर की समजा त्याचे पंच, रेग्युलर पंच आहेत, त्याच्यामध्ये त्याला तो प्रतिसाद तसा मिळाला नाही तर रात्री त्याला झोप येणार नाही. आमचं पण तसंच आहे. समजा लोकांनी आम्हाला येऊन विचारलं नाहीत किंवा दाद दिली नाही तर आम्हाला म्हणजे किती आम्ही पैसे घेऊ त्या इव्हेंटसाठी, रात्री वी आर अनहॅपी. ओ माय गॉड. अजून काहीतरी आलं? मशरूम गार्डन. हे आल्मंड त्याचं हे आहे. हे काय खाली? हे आहे क्रीम आहे आणि त्याच्यावरती आल्मंड बिस्किट. हे व्हॅनिला क्रीम आहे. ओके. आणि एक आल्मंडचं बिस्किट आहे आणि ते बाकी चॉकलेट आहे. म्हणजे चॉकलेट डस्ट आहे ती. हे ना मी अजून एक आहे ना. अच्छा, अजून एक आहे.
म्हणजे ना मला असं वाटतं खाण्यापेक्षा ना ते बघूनच माझे डोळे तृप्त झालेले आहेत. मी इतकं कधी गोड खाल्लेलं नाहीये. हे काय रिव्हर स्टोन, रिव्हर स्टोन, त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी क्रीम आहे. त्याच्यात वाफ कसली येते? ते नायट्रोजन हे युज केलं त्यामध्ये. आणि ह्याला काय म्हणायचं? रिव्हर स्टोन म्हणजे थोडक्यात त्यामध्ये स्ट्रॉबेरी क्रीम आहे आणि डिप म्हणजे चॉकलेटच्या ह्याच्यामधून ते केलेलं आहे. तर इट्स अ पार्ट ऑफ प्रेझेंटेशन अगेन. हो. तर हे सगळे डिझर्ट्स आहेत म्हणजे ते आणि मला खायचे सगळे. हा सगळे खायचे. मी एक खातो. हा तुम्ही खा. हे मशरूम हे अर्ध केलं खाईल चालेल ना? त्याच्यावर हे बिस्कोटी आहे. थोडं मीठ पण आहे. हा थोडंसं ते म्हणजे इनफॅक्ट प्रत्येक थोड्याशा गोड पदार्थामध्ये मीठ हा प्रकार असेल ना, जी टेस्ट अजून. त्यात काही सिनेमन किंवा काही आहे का? काहीतरी हे आहे ना, हे असं हे करून खाऊ. थंड आईस्क्रीम हे एक कोल्ड हे आहे, आईस्क्रीम सारखंच आहे पण आतमध्ये हे आहे त्यामध्ये. ओ माय गॉड. आणि आता हे खायचं. हे तुम्हाला आवडेल अजून. हे सगळंच आवडलंय. माझं हे फेवरेट आहे. परत इंडियन स्वीट्स आर अकॉर्डिंग टू मी इंडियन स्वीट्स आर टेस्टियर दॅन वेस्टर्न डेझर्ट्स. अरे दिस एव्हरीथिंग विन्स हँड्स डाऊन. पण हे अनदर लेवल आहे. जेवढं म्हणजे व्हिज्युअली अपिलिंग करता येतं तेवढं आता म्हणजे तो एक ट्रेंड आहे. प्रेझेंटेशन आणि ते बघूनच असं वाटतं की म्हणजे डोळे असे एकदम तृप्त होतात बघूनच. खूप सुंदर आहे. तुम्ही जर कधी रेस्टॉरंट काढलं तर मी पहिली पण आम्ही हे म्हणजे मोठमोठ्या इव्हेंट्स मध्ये लावायला पण तेवढीच मजा येते. हो ना. आणि कसं आहे की आणि तिकडे कसं आहे, तिकडे लोकांना वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करता येतात. हो. रेस्टॉरंटमध्ये तुम्ही एवढा मोठा मेन्यू सगळ्या गोष्टी तुम्ही ट्राय करू शकत नाही. बरोबर आहे. आता पोट पण भरलं, गप्पा पण छान झाल्या. म्हणजे खाऊन पण आणि गप्पानी पण पोट मस्त भरलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. आणि हे एवढं सगळं मला खायला घातल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. मजा आली. थँक्यू. वेगळा झालं जरा. हो. थँक्यू सो. थँक्यू. तर प्रेक्षक हो, आज एकदम आगळा वेगळा असा पॉडकास्ट झाला. त्यांनी मला इतकं खायला घातलं आणि मला असं वाटतं की ते बघून तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असणार की आम्हाला कधी खायला मिळणार. आणि आता माहित नाही निखिलजी असं 10-15 लोकांसाठी काय बनवत नाही. तुमच्या घरी जर काही असं वेडिंग असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर त्यांना सांगा, त्याशीच इनोव्हेशन्स घेऊन येतील. तुम्हाला एपिसोड आवडला असेलच, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे कळेल की आपल्या मराठी मेन्यूमध्ये सुद्धा किती इनोव्हेशन्स त्यांनी केलेली आहेत. खूप काही त्यांनी त्याच्यामध्ये आणले आणि चव तितकीच सुंदर आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी अशाच एखाद्या स्पेशल गेस्ट बरोबर, अशाच एखाद्या स्पेशल विषयावर सर्व काही मध्ये.